सुमारे 112 वर्षांपूर्वी पॉल हॅरिस या भल्या गृहस्थानं 4 व्यावसायिकांना एकत्र आणून समाजसेवेसाठी स्थापन केलेली रोटरी इंटरनॅशनल ही संस्था आज 12 लाखांहून अधिक रोटेरियन्सच्या माध्यमातून जगभर पसरली आहे. रोटरी क्लब ऑफ पुणे वेस्ट एंड हा रोटरी डिस्ट्रिक्ट 3131 मधील रोटरी इंटरनॅशनलचा एक सदस्य क्लब. आम्ही नित्य नेमाने भेटतो. आपापले नोकरी व्यवसाय सांभाळून आपण या समाजाचं देणं कसं फेडू शकतो याची चर्चा करतो. त्यातून अनेक कल्पना जन्म घेतात आणि उत्तम सामाजिक प्रकल्पांमध्ये रूपांतरित होतात. आजवरच्या आमच्या क्लबच्या अशा पूर्ण झालेल्या प्रकल्पांमध्ये काही उल्लेखनीय प्रकल्प म्हणजे दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलमध्ये क्लबतर्फे बसवलेलं डायलिसिस मशीन, वेल्ह्यातील आंबवणे या गावातील सरस्वती विद्या मंदिर या प्राथमिक शाळेमध्ये क्लबच्या प्रयत्नांमुळे वीज उपलब्ध झाली. येरोळ्यातील निवांत अंध मुक्त विद्यालयाला क्लबनं ब्रेल लायब्ररी उभारून दिली आहे. माणसाला जगण्यासाठी अत्यावश्यक म्हणजे पाणी, पण पुण्यापासून अवघ्या 150 किलोमीटरवरच्या अनेक वस्त्यांमध्ये वर्षातले 6 महिने फक्त पिण्याच्याच नव्हे तर घरगुती वापराच्या देखील पाण्याचा प्रश्न अतिशय गंभीर असतो. या दुर्गम भागांमध्ये स्वच्छ पाणीपुरवठा योजना राबवून हा प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न दरवर्षी केला जातो. आजवर या परिसरामध्ये सुतारवाडी, सांगवी साळुंगण, भुतोंडे, पालबुद्रुक अशा विविध ठिकाणी अशा पाणीपुरवठा योजना यशस्वीपणे राबवण्यात आल्या आहेत. पुण्याजवळच्या डोंगर वस्त्या वाड्यांमधल्या रुग्णांना दवाखान्यात नेता यावं म्हणून आपल्या क्लब मेंबर्सच्या प्रयत्नातून मोबाईल ॲम्ब्युलन्स साकारली आहे. माध्यमिक शाळेतील विद्यार्थ्यांना विविध शास्त्रीय प्रयोगांची गोडी लागावी या हेतूनं क्लबने पुण्यामध्ये एका भव्य सायन्स सेंटरची उभारणी केली आहे. विविध गंभीर आजारांसंबंधी नागरिकांना तज्ज्ञ डॉक्टरांशी थेट संवाद साधता यावा या हेतूनं आपण आयुष्यमान भव हा कार्यक्रम गेल्या वर्षी यशस्वीपणे राबवला होता. विविध क्षेत्रातील यशस्वी व्यक्तिमत्वांचे अनुभव जाणून घेऊन त्यातून स्फूर्ती मिळावी या हेतूनं थेट भेट सीझन 2 आम्ही घेऊन आलो आहोत. कोविड-19च्या पार्श्वभूमीवर हा कार्यक्रम आपल्या भेटीला ऑनलाईन येत आहे. सामाजिक जाणीव असलेल्या आपल्यासारख्या अधिक नागरिकांनी रोटरी क्लबचे सदस्य व्हावे, तसेच क्लबच्या सामाजिक उपक्रमांना यथाशक्ती हातभार लावावा ही रोटरी क्लब ऑफ पुणे वेस्ट एंडतर्फे आग्रहाची विनंती. नमस्कार सर्व रसिक श्रोत्यांना विजयादशमीच्या हार्दिक शुभेच्छा. मी रोटेरियन स्मिता आनंद भागवतवार, फर्स्ट लेडी रोटरी क्लब ऑफ पुणे वेस्ट एंड, थेट भेट या कार्यक्रमामध्ये आपणा सर्वांचं स्वागत करते. 24 ऑक्टोबर हा वर्ल्ड पोलिओ दिवस आहे आणि पोलिओ इरॅडिकेशनमध्ये रोटरीचे खूप मोठे योगदान आहे. असे व इतर विविध समाजोपयोगी उपक्रम रोटरी सतत राबवत असते. थेट भेट या कार्यक्रमाद्वारे आमच्या क्लबने केलेले विविध उपक्रम आपल्यापर्यंत पोहोचवणे हा उद्दिष्ट आणि त्यासाठी चांगले सभासद व आर्थिक मदत मिळवणे ही अपेक्षा. तेव्हा बघूया थेट भेट सीझन 2 पुष्प 5वे. सुप्रसिद्ध अभिनेत्री अश्विनी भावे यांच्याशी संवाद साधत आहेत आपणा सर्वांचे सुपरिचित श्री सुधीर गाडगीळ. रोटरी क्लब ऑफ पुणे वेस्ट एंड यांच्या वतीनं आणि माझ्यातर्फेही अश्विनी तुझं मनापासून स्वागत. थेट भेट या कार्यक्रमाच्या दुसऱ्या पर्वातल्या 5व्या भागात पाहणाऱ्या ऐकणाऱ्या रोटरीच्या तमाम सभासदांचं मनापासून स्वागत. आज दसरा आहे, तर दसऱ्याच्या शुभेच्छा तर देतोच तुम्हाला आणि खुद्द अश्विनी तुला. आणि दसऱ्याच्या निमित्तानं अगदी योगायोगानं योग्य वेळेला सीमोल्लंघन होत आहे. तू आहेस अमेरिकेत आणि आमच्या पुण्यातल्या रोटरीमध्ये येऊन गप्पा मारणार आहेस, याबद्दलही मला आनंद वाटतो.
हिंदुस्तानी औरत इतनी कमजोर नहीं कि तुम जैसे मर्द उसे पैरों तले रौंदते रहे और वो हर जुल्म चुपचाप सहती रहे। रागिनी, नहीं चाहिए मुझे तुम्हारा साथ। मैं नहीं चाहती कि तुम फिर से मेरी जिंदगी में आओ, मुझे धोखा दो, मुझे लूटो, खून के आंसू रुलाओ। नहीं चाहिए मुझे तुम्हारा साथ, क्योंकि मैं जी सकती हूं बिना सहारों के। मैं चल सकती हूँ अकेले भी। रागिनी, नहीं बात तो चाहिए सुनो, मुझे रागिनी। तुम्हारा सहारा। आज से तुम मेरे लिए मर गए। आज से मेरा कोई पति नहीं। सुर में भीगी सी आवाज कोई छेड़े है धड़कन का साज कोई। मैं होके हैरान निहारूं ऐसे कौन पुकारे, कोई जैसे मेरे दिल का दर खटकाए। ये हवा की दस्तक है या क्या है, कोई जैसे मेरे दिल का दर खटकाए। तुला दिलेल्या औषधाने आपलं काम चोख बजावलंय. मी तुला टॉनिकच्या गोळ्या देत नव्हतो, ॲबॉर्शनचं औषध देत होतो मी तुला. नाही. तुला मूल होऊ देणं म्हणजे माझं वर्षा 1.5 वर्षाचं नुकसान. आणि रमाकांतला ते आवडलं नसतं ना. नाही नाही, तुम्ही का केलं तसं? तुम्ही पशु आहात, तुम्ही क्रूर आहात. मला तुम्ही का केलं तसं? आजा वे माही तेरा रस्ता उड़ीक दिया, आजा वे माही तेरा रस्ता, आजा वे माही, आजा वे माही तेरा रस्ता उड़ीक दिया, रस्ता उड़ीक दिया, रस्ता उड़ीक दिया, आजा वे माही, आजा वे नमस्कार. नमस्कार नमस्कार. जवळजवळ 40हून अधिक सिनेमा नाटकांना यशस्वी गवसणी घातल्यानंतर सप्तपदी पाठोपाठ थेट अमेरिकेचा उंबरठा ओलांडलेली अभिनेत्री अश्विनी भावे. तिचं प्रत्येक पहिलं पाऊल हे वेगळं आणि अनन्यसाधारण महत्व असलेलं आहे, म्हणून त्या अनुषंगानेच थोडासा आरंभ करतोय. तुला अश्विनी विचारू इच्छितो की आयुष्यातलं पहिलं व्यावसायिक नाटक गगनभेदी, त्याचा शुभारंभ शेक्सपियरच्या लंडन मध्ये केला होता ना? काय अनुभव? Yes. माझ्याकरता अक्षरशः जगावेगळा अनुभव होता, कारण त्या अगोदर मी ट्रेननी बसनी एखाद स्टॉप पुढे गेली असेल, पण ट्रेननी चुनाभट्टीपासून कुर्ल्याला सुद्धा गेलेली नव्हते. आणि बर. थेट आई वडिलांशिवाय एका अनोळखी ग्रुप सोबत एका अनोळखी राज्यामध्ये जाऊन एका अनोळखी व्यवसायात पदार्पण करणं, हो. हा माझ्याकरता एक वेगळाच अनुभव होता. हम्म. पण मी तशी बिनधास्त होते हम्म. स्वभावाने, हा. स्वच्छंदी होते. त्याच्यामुळे मी जास्त भीती कुठल्याच गोष्टीची घेतली नाही आणि आय वॉज जस्ट एक्सप्लोरिंग. जी संधी माझ्या पुढ्यात आली होती ती मी फक्त एक्सप्लोर करत होते आणि मला त्या संधीनी भरभरून दिलं. आणि ह्या ग्रुपनी मला प्रचंड प्रेम दिलं आणि एक या गगनभेदी या नाटकाने मला नाव सुद्धा दिलं, एक स्वतःचं व्यक्तिमत्व दिलं, एक प्रोफेशन क्रिएट झालं माझ्याकरता. बर. ग्लॅमर देणारं पहिलं हिनाचं चित्रण हे तू माझ्या माहितीप्रमाणे स्वित्झर्लंडला केलंय. तर त्या स्वित्झर्लंडच्या इथे कपुरांपैकी कोणी उपस्थित होतं का? ऑस्ट्रियामध्ये केलं होतं. ऑस्ट्रियाच्या कपुरांपैकी कोणी तिकडे आलं होतं का? राज कपूर हे तेव्हा ऑलरेडी दिवंगत हो, झाले होते. हिनाच्या वेळेला, बरोबर. हा, हिनाच्या वेळेला ऋषी त्यांनी कपूर त्याचा होता. करेक्ट, त्यांनी स्क्रीन प्ले लिहून घेतलेला होता, म्युझिकवर त्यांचं काम झालेलं होतं.
पण राजसाहेब ऑलरेडी तेव्हा गेलेले होते. बर त्याच्यामुळे तो चित्रपट डब्बूनी म्हणजे रणधीर कपूरनी दिग्दर्शित केला होता. बर सो ते सगळेच फॅमिलीवाले, त्यांची हा. पूर्ण फॅमिली, अर्थात हा. कृष्णा भाभीजी नव्हत्या, बर पण अर्थात नीतूजी होत्या, कारण माझं ड्रेस डिझायनिंग नीतू सिंगनी केलेलं आहे त्या बर चित्रपटात. बर वा वा. त्याच्यामुळे ती दुहेरी भूमिकेमध्ये होती. आणि मला आठवतं गौतम राजाध्यक्ष होते, मिकी हा तर माझा मेकअप मन होता, पण इट वॉज ऑलमोस्ट लाईक अ फॅमिली फॉर मी. वा वा. आणि माझी आई होती बरोबर. बर. हिनामध्ये नाचत गात जिन्यावरनं सहजतेनं येणाऱ्या तुला कोणाची विशेष दाद मिळाली का? कारण शब्द, सूर, नृत्य या सगळ्याची ह्या कपूर परिवाराला खूप ओढ होती म्हणून विचारतो. शशी कपूर जे हा. मला खूप आवडत असत, त्यांनी मला प्रचंड दाद दिली होती त्या गाण्यासाठी आणि संपूर्ण चित्रपटातल्या कामासाठी. आणि मला आठवत आहे की ह्या चित्रपटाचं गाणं जेव्हा रेकॉर्ड झालं, एडिट करून पूर्ण झालं, तेव्हा त्याची एक ट्रायल ठेवली होती आणि बर. सगळे हिंदीतले मोठे मोठे त्यावेळेचे डिस्ट्रीब्युटर्स आलेले होते. बर. आणि ऋषीजी मला म्हणाले होते, तू देखना हम्म. ऐसा गाना हुआ है ना की तू बहुत खुश हो जाएगी. ते अनुभवी डोळे असतात आणि त्यांना हे सगळं माहिती असतं. बरोबर. सो तेव्हा मला कळलं नाही. त्या ट्रायल नंतर मी तशी नर्वसच होते, कारण मला त्याचं गांभीर्यच कळलं नव्हतं की हे गाणं पुढे माझ्या आयुष्यात काय करणार आहे. एक टर्न घेणार आहे. नंतर एकदा लताजींनी ह्या गाण्याबद्दल मला कॉम्प्लिमेंट दिलाय, तो माझ्या अगदी स्पष्टपणे लक्षात आहे. त्यावेळेला मी एका चित्रपटाच्या काहीतरी गाण्याचं शूटिंग म्हणजे गाण्याचं रेकॉर्डिंग चाललं होतं आणि त्या स्टुडिओमध्ये लताजी पण आलेल्या होत्या. आणि तेव्हा त्या काळामध्ये गाण्याच्या त्या एका प्रोग्रामचे किंवा मुहूर्ताचे फोटो पब्लिसिटीमध्ये यायचे, तेव्हा तिथे लताजी आल्या होत्या आणि मी जात होते आणि लताजींची गाडी जात होती पुढे माझ्या. आणि त्यांनी गाडी थांबवली आणि मला म्हणाल्या, अगं मी आत्ता दुबईमध्ये ह्याचे शोज करून आले आणि तुला कल्पना येणार नाही ह्या गाण्याचे किती उदंड जगभरामध्ये फॅन्स आहेत. तर ही दाद लताजींकडनं मला मिळावी हे का माझ्याकरता खूप मोठी गोष्ट आहे. नक्कीच. कारण माझ्या कारकिर्दीची सुरुवात झाली, माझ्या चित्रपटाचा पहिला शॉर्ट जो पिक्चराइज झाला होता ते लता दीदींचं गाणं होतं, माय भवानी. आणि तू दसरा आहेस म्हणतोयस तर. हो नक्कीच. या ग्लॅमरस दुनियेतल्या कामांमध्ये चक्क 22 वर्षाची गॅप घेऊन पुन्हा अलीकडे तू आरंभ केला, तोच मुळी वेब सिरीजच्या माध्यमातून OTT वर रायकर केसच्या निमित्तानं. तर या वेगळ्या विषयाचं, या वेगळ्या माध्यमाचं तुला कितपत आव्हान वाटलं? एक कलाकार म्हणून आव्हान असं होतं की जेव्हा चित्रपटाचं शूटिंग मी करत होते तेव्हा 2 तासाचं स्क्रिप्ट माझ्या पूर्णपणे एकदा वाचलं की डोक्यामध्ये असायचं. माझी प्रोसेस की मला स्क्रिप्ट हातामध्ये आल्यानंतर ते मी खूप वेळ घेऊन वाचायची आणि त्याच्याबरोबर माझ्या पेन्सिलनी त्याच्यावर नोट्स काढलेल्या असायच्या आणि ते स्क्रिप्ट सतत माझ्या बरोबर चित्रीकरणाच्या वेळेला असायचं. सो आय कॅन गो बॅक अँड सी व्हॉट आय वॉन्टेड टू अचीव इन दॅट पर्टिक्युलर सीन. पण ज्या वेळेला चित्रीकरण आपण वेब सिरीजचं करतो तेव्हा 7-8 एपिसोड एकत्र करतो, त्यामुळे ते 2 ते 3 चित्रपटांचा ऐवज एकत्र डोक्यामध्ये ठेवणं आणि पुन्हा ते एक कठीण बाब आहे. आणि आताच्या काय आधुनिक चित्रीकरणाच्या पद्धतीत किंवा स्क्रीन प्ले लिहिण्याच्या पद्धतीमध्ये वेगवेगळे ट्रॅक्स असतात आणि लिनियर शूटिंग नसतं. म्हणजे दिसताना सुद्धा लोकांना ते कथानक लिनियरी दिसत नाही. त्याच्यामुळे ते लक्षात ठेवणं आणि त्या वेळेला ऑडियन्सला माझ्या कॅरेक्टर विषयी काय मनामध्ये येत असेल हे कळणं आणि ह्याचा काय म्हणतात ट्रेस ठेवत जाणं हे फार मुश्किल होऊन जातं. आणि त्यामुळे मला आय फेल्ट लाईक आय वॉज व्हेरी डिपेंडंट ऑन माय डिरेक्टर, इमोशनल कंटिन्युटी करता विशेष करून. आणि तू पाहिलेस की नाही ही सिरीज मला माहिती नाही, आणि जी पाहिलेली नाहीयेत त्यांच्याकरता मी काही असेल ते उलगडून सांगत नाही, पण माझी कॅरेक्टर त्यातली अगदी मी आतापर्यंतच्या करिअरमध्ये ती छटाच रेखाटली नव्हती कधी.
अशा पद्धतीची ती भूमिका आहे. आणि शेवटपर्यंत म्हणजे त्या भूमिकेत होणारा बदल हा लोकांना शेवटच्या क्षणापर्यंत कळू नये ह्याकरता आम्हाला खूप खबरदारी घ्यावी लागली. सो इट वॉज इन ऑल इट वॉज व्हेरी चॅलेंजिंग. माझे को ऍक्टर्स नवीन होते, त्यांच्याकडनं एक नवीन ऊर्जा आपल्याला मिळत असते. सो OTTचा हा माझा अनुभव मला खूप आवडला आणि मी आता ही OTT कडे जास्त झुकते आहे. आता क्वारंटीनच्या काळामध्ये बिंज वॉचिंग आपण ज्याला म्हणतो त्याचा पुरेपूर अनुभव मी घेतलेला आहे. त्याच्यामुळे लोकांना काय अपेक्षित असतं याची मला पूर्ण कल्पना आहे. आणि I really enjoyed this experience and I look forward to extending it in the coming years. वा वा. कैफी आझमीन सारख्यांच्या माहितीपटाचं अमेरिकेत प्रथम सादरीकरण करण्याची संधी माझ्या माहितीप्रमाणे शबानानं तुला दिली ना? हा योग कसा जुळला? गेली काही वर्ष शबानाजी आणि त्यांचा एक प्रोजेक्ट आहे कैफीजींच्या जन्मगावी, म्हणजे मिजवान नावाचं जे गाव आहे, तर तिथे त्यांच्या नावाने एक प्रोग्राम चालू केला गेला आणि त्याच्याशी समहाव मी संलग्न आहे गेली काही वर्ष. आणि मला कल्पना नाही का शबानाजींना असं वाटलं की ते इंट्रोड्यूस मी करावं, पण हे माझं खूप मोठं भाग्य आहे. कारण त्या इंट्रोडक्शन करता आणि मला ती फिल्म आधी पाहायची होती, कारण जनरली तुम्ही ज्याच्याविषयी बोलणार असाल ते तुम्ही बघणं अपेक्षित असतं, राईट? कारण त्याची इंट्रोडक्शन मी करणार होते, बट समहाव इट्स हॅपन्ड सो की मला ती फिल्म बघता आली नाही. तर त्या काही दिवसांमध्ये, एक आठवड्यामध्ये मी पूर्ण कैफीमय झाले होते आणि आय रिअली एन्जॉयड म्हणजे त्यांच्या कविता, त्यांची पर्सनॅलिटी, त्यांनी जे काम केलं, त्यांच्या आयुष्याचा उद्देश, त्यांच्या बायकोशी असलेलं नातं, हे सगळं वाचताना मला खूप आनंद झाला आणि एका चांगल्या कवीशी, एका चांगल्या वैचारिक बैठक असलेल्या व्यक्तीशी माझी ओळख झाली असं मला वाटलं. मला एक सांग, ह्या आझमीनचा विषय चाललाय म्हणून विचारतो, बाबा आझमीनच्या गावातला कला क्षेत्रातला इव्हेंट अश्विनी तू स्पॉन्सर केला होतास म्हणे, खरंय? म्हणजे त्यातनं निवडलेल्या मुलीची फिल्म यंदा फॉरेन फिल्म फेस्टिवल साठी निवडली गेली. बरोबर आहे. त्या फिल्मचा मी काही माझा संबंध नाही माझा, पण तो जो प्रोग्राम सुरू केला त्याच्या कन्सेप्च्युअल लेवल पासनं आतापर्यंत मी त्या प्रोग्रामला माझ्या सपोर्टने तो प्रोग्राम चालू राहिलेला आहे. आणि एक प्रत्येक कलाकाराला असं वाटतं की आपल्याला ज्या इंडस्ट्रीनी भरभरून दिलाय, जो कॉन्फिडन्स मला, ऍज आय सेड, की माझ्या पहिल्या नाटकाची संधी मला मिळाली आणि स्टेजवर गेल्यानंतर एक कॉन्फिडन्स आपल्या आप तुमच्यामध्ये येतो. त्या गावातल्या अशिक्षित मुलींमध्ये तो कॉन्फिडन्स यावा आणि त्यांना त्या कोण आहेत हे कळावं, याच्याकरता त्यांच्या कलागुणांना वाव देण्याकरता म्हणून या कार्यक्रमाची कल्पना आखणी झाली. आणि माझं सुदैव की मला त्याला हातभार लावण्याची संधी मिळाली आणि टिल डेट आय स्पॉन्सर दॅट प्रोग्राम. आणि मला खूप आनंद आहे की त्यातल्या एका मुलीला खऱ्या अर्थाने, कारण ती उद्या जाऊन ती तिथल्या गावातल्या मुलींची आणि अशा अनेक गावातल्या मुलींची रोल मॉडेल होणार आहे. त्यांच्यातलीच एक जेव्हा रोल मॉडेल होते त्याला महत्व आहे. तिथे शबाना आझमी जाऊन त्यांचं अप्रूप असेल, पण त्यांच्यातलीच एक मुलगी आज मोठी झाली आणि स्वतःच्या बळावर पाय रोवून उभं राहण्याचा प्रयत्न ती करते. ह्याच्यासारखी इन्स्पायरिंग दुसरी गोष्ट असू शकत नाही आणि आय एम ग्लॅड की माझा त्याला हातभार लागू शकतो. वा. लॉकडाऊनच्या आत्ताच्या सगळ्या मधल्या काळामध्ये मराठी पडद्यामागच्या कामगार कलावंत यांच्यासाठी तुला आवडणार नाही, पण हे नोंदवायला मला आवश्यक वाटतं, तू बरीच रक्कम पण खर्च केलीस म्हणे. सांग मोकळेपणाने. हो,
प्रशांत आणि मी चांगले मित्र आहोत आणि प्रशांतची एक दिवस ईमेल आली होती की लॉकडाऊनच्या काळामध्ये आता थिएटर बंद पडणार आहे, त्यामुळे मी माझ्या बॅकस्टेज कलाकारांना मदत देतो आहे. असे बरेच लोक आहेत ज्यांना मदतीची आवश्यकता आहे, तर तुम्ही जमेल तसं ती मदत करा. बर. आणि मग अमेरिकेतनं सुद्धा ती मदत गोळा करण्याचं काहीतरी संकल्पना तयार होत होती. त्यांना मी मदत केल्यानंतर मग मी प्रशांतशी बोलले, म्हटलं प्रशांत काय आहे खरंच, काय गांभीर्य आहे, कारण मी इथं राहून ह्या सगळ्या गोष्टी जाणू शकत नाही. बरोबर. आणि प्रशांतच्या माझ्या त्या 15 मिनिटाच्या कॉन्व्हर्सेशन मध्ये त्यांनी जे मला सांगितलं, त्याच्यावरून मला असं वाटलं की दिस इज द राईट टाइम आणि मला जर शक्य असेल तर ती मदत मी करायला हवी. आणि असं वाटलं की एक थोडीशी छुटपूर मदत करून काही उपयोग नाहीये. एक सॉलिड काहीतरी दिलं तर त्यांना एक 3-4 महिन्याची स्टेबिलिटी येऊ शकेल. आणि समजा लॉकडाऊन त्यानंतर संपलं नाही तर त्या 4 महिन्यामध्ये असे अनेक हात मदतीचे तयार करायला त्यांना निदान हाताशी वेळ मिळेल. बरोबर. एक दुसरी गोष्ट मला जाणवते की कुठलीही मदत करताना मदतीला हात पुष्कळ असतात, लोकांचं खूप इंटेन्शन सुद्धा असतं, पण निदान आपल्या मध्यमवर्गीय ह्याच्यामध्ये तरी आपल्या संस्कारांमधनं की हे दान सत्पात्री जाणार आहे का नाही, पडणार आहे का नाही, त्याची खात्री करणं सुद्धा दान करणाऱ्याचं काम असतं. नक्की. की ती कुठेतरी जाऊ नये, ती लोक योग्य लोकांना. तर त्याची सगळी भिस्त प्रशांत आणि त्याचे मित्र आणि त्यांचा असाच एक व्हॉट्सअपचा ऑनलाईन ग्रुप आहे, काही लिखापड नाहीये, कुठली संस्था नाहीये, चांगल्या इंटेन्शननी एकत्र आलेली माणसं आहेत. आणि त्यांच्याकडे ह्या सगळ्या बॅकस्टेज कलाकार आणि त्याच्यामध्ये त्यांनी डोअर कीपर्स, तिकीट विंडोचे क्लार्क, हे सगळ्यांना सुद्धा त्यांनी इन्क्लूड केलं होतं. बॅकस्टेजचे चहा देणारे सगळेच लोक. आणि तर त्यामध्ये ते मला खूप आवडलं की त्या सगळ्यांचे बँकचे अकाउंटचे डिटेल्स सुद्धा ऑलरेडी त्यांच्याकडे होते. सो मला ही खात्री होती की मी देणं एक गोष्ट भाग आहे आणि त्यांच्याकडे डिस्ट्रीब्युशनचं साधन असणं ही दुसरी बाब आहे आणि ते त्यांच्यापर्यंत पोहोचणं ही तिसरी बाब आहे. सो ह्या सगळ्या गोष्टी एकत्र आल्या आणि म्हणून मी ही मदत करू शकले. सो मी माझा पार्ट केला, त्यांनी त्यांचा पार्ट केला. आणि लॉकडाऊनचा हा डिफिकल्ट काळ आहे. सो ज्यांना ज्या ज्या पद्धतीने मदत करता येईल तशी ती त्यांनी करावी असं मला वाटतं आणि मला जे जमलं ते मी केलं. वा वा. या सुरुवातीच्या काही 5-7 तुझ्या वेगळ्या छटांच्या नंतर आता थोडं तुला तुझ्या सहकारी कलावंतांबद्दल, सिनेमाबद्दल असं विचारतो. कळत नकळत मध्ये सहकलाकार असलेला विक्रम गोखले आणि गतवर्षी याच विक्रम गोखलेची तू मुलाखत माझ्या माहितीप्रमाणे 2019 मध्ये घेतलेली होतीस. त्या मुलाखतीतनं भेटलेला विक्रम गोखले, ही दोन रूपक कशी? विक्रम गोखले ज्याला आपण एक कलाकार म्हणून तर मला तो आवडतोच, पण एक माणूस म्हणून सुद्धा तो मला खूप आवडतो. एका वेगळ्या स्तरावरचं व्यक्तिमत्व आहे असं मला वाटतं. आणि तोही त्याची ती बाजू पटकन लोकांसमोर आणतोच असं नाही. त्याचे वेगळे विचार आहेत. आय डोंट नो, मी विक्रम बरोबर 2 चित्रपटात, महत्वाच्या 2 चित्रपटांमध्ये जे माझ्या करिअर मधले महत्वाचे आहेत, वजीर आणि कळत नकळतनी मला खरी आयडेंटिटी दिली. आणि हॅड इट नॉट बीन फॉर विक्रम, माझं ते काम तितकं चांगलं झालं असतं का, असंही मला वाटतं. तेव्हा आपण प्रत्येक कलाकाराकडनं काहीतरी शिकत असतो. बरोबर. आणि मला असं वाटतं की आय ऍक्च्युली एनवी सुधीर युअर पोझिशन. म्हणजे कारण मुलाखतकाराला एक माझ्या जन्मजात क्युरिओसिटी आहे की ही माणसं हे कसं अचीव्ह करू शकतात, ह्या इंडस्ट्रीच्या ऑड्स मधनं जात स्वतःचं आयुष्य कसं बदलवू शकतात. एखादा माणूस शेती करायला जातो म्हणून कसा निघून जाऊ शकतो. विक्रमच्या आयुष्यात ते घडलेलं आहे. आणि काय त्याला विचारांची बैठक काय त्याची, हे जाणून घेण्याची मला संधी मिळाली. आणि तुला गंमत वाटेल की ते 2 आठवडे माझे इतके सुंदर गेले
बर. पहिल्या आठवड्यामध्ये कैफी आझमीन च्या बद्दल मी वाचत होते आणि दुसऱ्या आठवड्यामध्ये मी विक्रम बद्दल वाचत होते, लोकांशी बोलत होते, त्याची त्याच्या पैलूंबद्दल जाणून घेत होते. कारण मी फक्त एक कलाकार म्हणून आणि अत्यंत सहकार्य देणारा असा कलाकार कलावंत. म्हणून असा कलावंत आहे. मग खूप खूप मोठा माणूस आहे तो. हो, हो. म्हणजे तू आता नटसम्राट मध्ये सुद्धा तू बघितलं, एक सीन हो. त्या माणसाने असा चोपला हो. की तो खूप मोठा माणूस आहे. खरंय, सो खरंय. त्याची मुलाखत घ्यायला मला मिळणं आणि म्हणजे मी त्याला इतकं चांगलं नातं आहे की त्याला मी अरेतुरे सुद्धा करते. म्हणजे खरं म्हणजे हो, विक्रम केवढं महान. पण आय थिंक तुम्हाला जी माणसं खूप जास्त जवळची वाटतात त्याच्यात तू सुद्धा आला. मी तुला तुझं वय, तुझं अनुभव केवढा मोठा, पण मी तुला सुद्धा अरे सुधीर म्हणते. आहेस त्याचा तुझं, अर्थ राईट. पीपल आर व्हेरी क्लोज टू युअर हार्ट. मला एक सांग, सैफ आणि आमिर खान या दोघांची तू आई सुद्धा झालीस, तर पडद्यावरच्या या पोरांविषयी काय वाटतं? सैफ त्यावेळेला अगदी नवा, सैफची पहिली फिल्म होती ती. लिटरली इट वॉज हिज फर्स्ट फिल्म, सो ही वॉज स्टील फाइंडिंग हिज फुटिंग. आणि सैफ आणि आमिर खान, मला आठवतंय त्यावेळेला एका शॉर्टचे 16 रिटेक झाले होते. एकच सीन आहे माझा आमिर बरोबर डिरेक्टली इन दॅट फिल्म. पण तो एका वेगळ्या धाटणीचा कलाकार आहे, अत्यंत स्टुडियस आहे. आणि त्याच्या काय असतं, काही लोक 16वा टेक मागताना सुद्धा एक विनम्रता त्याची बघून मला, however difficult it is for the other actors, he is doing it just to make it better. So it was very interesting. सैफ बरोबर नंतर सुद्धा पुष्कळ स्टेज शोज मध्ये आम्ही एकत्र कामं केली, जगभर हिंडलो. ही इज अ वंडरफुल पर्सन, वेल ग्रूम्ड पर्सनॅलिटी. आणि मला असं वाटतं की त्याचं जे पोटेन्शियल आहे आणि ही हॅज होन्ड हिमसेल्फ. आय रिस्पेक्ट पीपल जे सतत शिकत जातात आणि स्वतःला बदलत जातात. त्यांच्याबद्दल मला खूप अभिमान वाटतो, रिस्पेक्ट वाटतो. आणि तसंच सैफ बद्दल मला असं वाटतं की त्यांनी स्वतःला खूप चांगलं घडवलंय. आमिर खान बद्दल मी बोलणारे कोण? आमिर खान इज ही विल सून बिकम अ लेजंड. त्यांनी जितकी कामं केलेली आहेत, दंगल असेल नाही कुठलंही असेल चित्रपट, आणि त्याचं चित्रपटांचं सिलेक्शन, ज्या चित्रपटांची निर्मिती तो करतो ते सिलेक्शन, त्याचं ड्राईव्ह इज द की पार्ट. आणि आय विश ही गिव्स अस मोर फिल्म्स. वा वा. दोन आणखीन कलावंतांबद्दल हिंदीतल्या मी विचारू इच्छितो. त्याचं कारण दोन्ही पॉप्युलर आहेत, तुझा संबंध आलाच असेल. एक म्हणजे ऋषी कपूर. चित्रपटांमध्ये कामं करण्याच्या अगोदरच मी ऋषी कपूरची प्रचंड फॅन होते. बर. ती किती मोठी फॅन होते हे ऋषीजी गेल्यानंतरच्या आठवड्यात मला जास्त जाणवलं. बर. म्हणजे त्यांचे स्वेटर्स मी बघत होते, त्यांच्या डान्स मूव, त्यांची डफलीची डान्स मूव पाहत होते, त्यांचा पर्दा आहे मधलं ते तो बाज, जो कव्वालीचा बाज आहे आणि एका मुस्लिम कॅरेक्टरचा जो बाज आहे. आणि अग्निपथ मध्ये आणि नंतरच्या त्याच्या आता कॅरेक्टर ऍक्टर म्हणून जो तो आला, त्याच्यानंतर त्यांनी पोर्ट्रे केलेले कॅरेक्टर्स मी पाहत होते. आणि एक संपूर्ण कलाकार होता तो. आता तू त्यावेळेला जर मी पाहिलं तर म्हणजे मी एक फॅन म्हणून त्याची जास्त बोलते आता, की अमिताभ बच्चन हा निर्विवाद आमच्या अख्ख्या पिढीचा रोल मॉडेल म्हणा, किंवा एक फॅन आम्ही अमिताभ नी संपूर्ण भारावलेले. पण तरी सुद्धा एक स्टायलाइज्ड अभिनय होता. तू देवानंद बघ किंवा आपला राजेश खन्ना बघ, ह्या अमिताभ बच्चन, त्यांची एक स्टाईल होती. ऋषी कपूर अडॅप्टेड द स्टाईल ऑफ दॅट कॅरेक्टर. वा, छान मुद्दा आहे. त्याच्या अभिनयाची उंची आहे ही त्याच्या. आता तू म्हणजे मी विश्वास बसू शकत नव्हता माझा की एक हिरो, चॉकलेट हिरो इज पोर्ट्रेइंग अग्निपथ ना, इफ आय एम करेक्ट, अग्निपथ मधली ती कॅरेक्टर. एक कॅरेक्टर ऍक्टर म्हणून तो
किती जान देके काम केलं त्यांनी. हो. म्हणजे हे एक आणि त्याचा रिदमचा सेन्स. तुला एक किस्सा सांग. जरूर, जरूर. मोहब्बत की आरजू नावाच्या चित्रपटाचं शूटिंग करत होते हम्म. आणि त्याच्यामध्ये एक गाणं होतं, पायल उतार दूंगी काजल उतार दूंगी, अँड दॅट वी वर शूटिंग आफ्टर सक्सेस ऑफ हिना. बरोबर. तर ते गाणं त्यांनी ऐकलं आणि त्याच्यानंतर तो अख्ख्या सेटवर, मला आठवतंय पाली हिलला आमचं शूटिंग चाललं, तो ओपन मुल्यामध्ये हं. आणि ओपन आउटडोअर. तेव्हा काही अशा बसेस वगैरे नसायच्या, व्हॅनिटी व्हॅन्स वगैरे नसायच्या, हो, त्यामुळे हो, आम्ही हो. बाहेर बसलेले होतो. हं. आणि तो आला, मला म्हणाला, चल ताल ताल पकड. बर. तर ठेका पकडायला लावला त्यांनी आणि ही एम्बॅरेस्ड मी फॉर 20 मिनिट्स. हो. एक त्याच्यामध्ये पायल उतार दूंगी हा जो ऑफबीट त्यातला हे आहे ते मला येता. ही वॉन्टेड टू मेक शुअर दॅट आय अंडरस्टँड अँड हो. पिकअप द बीट. एवढं, आणि तो मनापासून सांगत होता. अँड आय वॉज जस्ट गेटिंग एम्बॅरेस्ड बिकॉज इट वॉज ओपन एअर आणि तेव्हा नागरावरती ते म्युझिक जोरा मोठ्याने लागलेलं असायचं. त्या अख्ख्या नेबरहुडला ते म्युझिक ऐकू गेलं असेल. पण इतकं त्याला रिदमचा इतका जबरदस्त सेन्स होता. तू जर त्याचं पडदा हे गाणं ऐकलंस ना, तर त्या बिटवीन आपण जसं म्हणतो ना, बिटवीन द लाईन्स जे एक्सप्रेशन असतं ते कलाकार पकडतो. ऋषी कपूर कलाकार असा होता जो एक्सप्रेशन तर पकडायचाच, पण बिटवीन द रिदम्स मधल्या गॅपची त्याला एवढा अंदाज असायचा की ते असं त्यांनी केलं तरी त्या मधल्या गॅप मध्ये येऊन समेवर तो असर करणार. सो आणि हे त्याला अंगभूत होतं. इट वॉज सो नॅचरल. सो ते एक भाग झाला. आणि संपूर्ण चित्रीकरणामध्ये हिनाच्या, हनीमूनच्या आणि मोहब्बत की आरजू हे 3 चित्रपट मी त्यांच्या बरोबर केले. एका वेगळ्याच रिस्पेक्टनी ते वागवायचे. मला भीती असायची मनात त्यांच्यामध्ये, कारण ते मनामध्ये येईल ते स्पष्टपणे मुफटपणे बोलणारे व्यक्तिमत्व होतं. आणि एक जरब होती त्यांची, किंवा माझ्या मनामध्ये असेल त्यांच्याबद्दलचा एवढा आदर होता. सो बट ही ट्रीटेड मी ऑलवेज विथ ग्रेट रिस्पेक्ट अँड ग्रेट लव्ह. तुझ्यामध्ये जो एक प्रसन्नपणा आहे, रंगसंगतीचं भान आहे, पोशाखाचं भान आहे, हे सगळं पाहत असताना मला अजून एका प्रख्यात मूळ मराठी असलेल्या पण हिंदी गाजवलेल्या अभिनेत्रीची आठवण येते. ती म्हणजे माधुरी दीक्षित. तुझा कितपत कसा संबंध आला तिच्याशी? माधुरीची मी फॅन तर होतेच, कोण नाही तिची फॅन, राईट. पण तिचा आम्ही एकत्र एक स्टेज शो केला जो माधुरीचं प्रोडक्शन होतं. आणि आम्ही संपूर्ण युनायटेड स्टेट्स आणि लंडन आणि लंडनच्या आसपासच्या सिटीज इथे तो स्टेज शो केला होता. आणि इट वॉज अ ग्रेट असोसिएशन विच इज व्हेरी डाऊन टू अर्थ. एकूण लक्षात येतं की आम्ही दोघे एकाच संस्कारांमधनं वाढलेले आहोत. त्याच्यामुळे एक प्रकारचा क्लोजनेस तुम्हाला अनुभवता येतो. सो इट हॅज बीन अ ग्रेट असोसिएशन. मराठीतल्या 4 जणांबद्दल विचारतो. एक म्हणजे यशवंत दत्त. मी बाबा आम्ही म्हणायचो यशवंत दत्तला. हा, तर त्याच्याबरोबर असा आवाज लावायचा. हो, मी त्याच्याबरोबर बऱ्याच चित्रपटामध्ये कामं केली. खरं म्हणजे अत्यंत उत्तम कलाकार, म्हणजे वर्सटाईल होता तो. त्याला कॉमेडीचा प्रचंड सेन्स होता. त्यांच्याबरोबर मी 3 वेगवेगळ्या चित्रपटां किंवा कलाकृतींमध्ये काम केलं. एकतर सुरुवातीला गगनभेदीमध्ये मामा म्हणजे मधुकर तोरडमल माझ्या वडिलांचं काम करायचे. आणि मग नंतर ते गेले म्हणजे ते नंतर करत नव्हते. त्याच्यानंतर यशवंत दत्तनी ते काम करायला सुरुवात केली. आपण त्याला बॉबी म्हणायचो. बॉबी. अच्छा, आम्ही बाबा म्हणायचो. अच्छा. सो तुला तो आधीचा माहिती असेल कदाचित. सो तर ते वडिलांचं काम झालं. त्याच्यानंतर आता तू चित्रपटाची क्लिप दाखवली आहुतीमध्ये, त्याचा थोडासा विलनिश डार्क शेड असलेली त्याची कॅरेक्टर होतं. त्यांनी नवऱ्याची भूमिका केली होती. आणि राजसन्यास हे गडकरींचं जे नाटक होतं, राम गणेश गडकऱ्यांचं जे नाटक होतं संभाजीच्या आयुष्यावरती, त्याच्यातल्या आयुष्यातली पोएट्रीचा इजहार करणारं, थोड्याशा शेड्स दाखवणारं असं नाटक आहे. तर त्याच्यामध्ये मी त्याच्या प्रेयसीची भूमिका केली होती, तुळशीची.
तर मला खूप मजा आली त्यांच्याबरोबर काम करणं. अतिशय गुणी कलावंत होता. रमेश भाटकर. रमेश एक उमदं व्यक्तिमत्व आहे असं म्हणेन मी. रमेशनी आणि मी फक्त एका चित्रपटामध्ये एकत्र काम केलं. नंतर सुद्धा ज्या वेळेला परत एखाद्या अवॉर्ड फंक्शनला किंवा असं जर भेटलो तर खुल्या मनाने तारीफ करेल तुमच्या कामाची किंवा पोच घेईल, पोच देईल असं एक व्यक्तिमत्व होतं. अशोक सराफ. अरे बापरे, काय बोलायचं अशोक बरोबर. एकदम जसं रॉयल. म्हटलं विक्रम जसा मोठा माणूस आहे तसाच अशोकही हा खूप मोठा माणूस आहे, मोठा कलाकार आहे. त्यांच्या बरोबर मी पहिल्यांदा काम केलं ते बनवा बनवीमध्ये आणि माझी एवढी तारांबळ उडायची. बनवा बनवीचे थोडेसे सीन्स आहेत आमचे, माझा रोलच मुळात खूप छोटा आहे त्यातला चित्रपटातला, पण तो एवढं त्याच्या बोलण्याची पेस आणि माझी पेस ही जुळायलाच मला माझी छाती धडधडायची की तो म्हणाल्यानंतर माझे हे शब्द हे वाक्य इमिजिएटली यायला पाहिजे. दॅट वॉज अ चॅलेंज फॉर मी. आणि नंतर मला आठवत आहे ह्याच्यामध्ये वजीर नावाच्या चित्रपटामध्ये त्यांनी थोडीशी डार्क शेड असलेली कॅरेक्टर आहे, पण त्याला कॉमेडीचे पण सीन्स त्याच्यामध्ये आहेत आणि आय वॉज जस्ट अमेज की ही किती वर्सटाईल आहेत. त्याच्यानंतर कळत नकळत मध्ये मामा, अशोक मामा म्हणतो आम्ही त्याला, मामाने इतकं अप्रतिम काम केलंय की I mean, he is one of the most versatile actors, I would say, and I am glad की मला त्यांच्या बरोबर काम करण्याची संधी मिळाली. आणि नॉट जस्ट ऍक्टिंग म्हणूनच असं नाही, पण माणसानी कसं आपल्याला मेंटेन करावं. म्हणजे एरवी खूप बडबड करणारा अशोक सेटवर खूप शांत असतो, जिथे गरज असते तेवढंच बोलतो, तुम्ही विचारलं तरच जाऊन सांगतो. यु नो, दीज आर लिटल थिंग्स दॅट वी लर्न. अजून एकच कलावंत लक्ष्मीकांत बेर्डे. अरे, लक्षाबरोबर काय सांगायचं. एक चैतन्यमय व्यक्तिमत्व. आय वर्क विथ हिम अ लॉट आणि ही वॉज अ ग्रेट ह्युमन बिंग. अत्यंत मनामध्ये काहीही न ठेवणारा, कोणाचंही वाईट न चिंतणारा आणि खूप गोड व्यक्तिमत्व होतं. आय समटाइम्स आय मिस हिम. He passed away too early. हो, खरंय. तू एका कन्नडा सिनेमामध्ये पण 1-2 कामं केलेली आहेस आणि ते सुद्धा आता ते त्या राज्यामध्ये मिनिस्टर झालेल्या माणसाबरोबर काम केलेलं आहेस ना? कोण ते आणि सिनेमा कुठला? त्यांचा वसंत, काय नाव त्याचा, लास्ट नेम आठवत नाहीये मला, पण त्याचे वडील त्यावेळेचे चीफ मिनिस्टर होते. आणि इट वॉज अ ग्रेट एक्सपिरियन्स. खूप मजा आली मला. एकदम राजकन्यासारखं, दे ट्रीटेड मी लाईक अ प्रिन्सेस. सो खूप मजा आली. एक वेगळा अनुभव होता. पण हिंदीत काय किंवा कन्नडामध्ये काय भाषेचा काही वेगळा विचार करायला लागला? आता मला कळायला लागलंय की ती एवढ्या भाषा शिकण्याची काही गंमत नाही. लक्षाचा एक किस्सा सांगते. लक्ष्मीकांत भरपूर नॉन मराठी, नॉन हिंदी फिल्म्स मध्ये कामं केली. तर त्या चित्रपटात मला वाटतं लक्ष्मीकांत सुद्धा होता, इफ आय एम नॉट मिस्टेकन. रंगवेद शरवेगज सरदारा नाही, रंगेनं हळी आगी रंगाद रंगे गौडा नावाचा चित्रपट होता. आणि मी त्याला बघायची, तो काही वाटेल तसं म्हणायचा. तर तो 1 2 3 4 5 6 7 8 9 10 हे असं तो बोलत असे. आणि मी डबिंग करणारे करायचे आणि मी मूर्ख, मी इतकी सिन्सिअर की म्हणजे मी ते सगळी भाषा मला ऑलमोस्ट यायला लागली होती कन्नडा त्यावेळेला, पहिल्या चित्रपटामध्ये. म्हणजे मला त्याचं गाणं अजूनही मोखोद्गत आहे. त्याचे डायलॉग मला कित्येक वर्ष पाठ होते. आणि तर त्यावेळेला मी कसं करत होते की माझ्या स्क्रिप्ट वरती फोनेटिकली म्हणजे साऊंड वाईज मी जायची. काय म्हणायचं, येस सूमने कुतको म्हणजे चुप बस, तर सूमने कुतको असा माझा ग्राफ लिहिलेला असायचा. आणि कुठल्या ह्याच्यावर खाली यायचं ते लिहिलेलं असायचं. आणि सो माझ्या पद्धतीने मी केलं, पण तो वेडपटपणा होता असं आता मला वाटायला लागलंय. मी
काही मोजके सिनेमांची नावं घेतो. तू हा. कुठली एक एक छोटी आठवण त्याची सांग. एक म्हणजे सरकारनामा. सरकारनामा हा माझा शेवटचा मराठी चित्रपट लग्ना अगोदरचा. बर आणि मला आठवतंय किशोर त्या चित्रपटाच्या सेटवरती सुद्धा आला होता. बर हा. हा, आणि आशुतोष बरोबर तो माझा आशुतोषचा आणि माझा तिसरा चित्रपट. बर म्हणजे आशुतोष गोवारीकर. हो बरोबर बरोबर. आम्ही एकत्र म्हणजे ऍक्टर म्हणून कामं केली, दिग्दर्शन म्हणून त्याच्याबरोबर नाही काम केलेलं मी अजून. पण तो चित्रपटाचा स्क्रिप्ट ज्या वेळेला मी ऐकलं त्यावेळेला म्हणजे श्रावणी आणि देबुदा माझ्या घरी आले होते. आणि ते चित्रपटाचं स्क्रिप्ट ज्या वेळेला श्रावणीने ऐकवलं मला, त्यावेळेला मी तिला हे सांगितलं होतं की हा एडिटरचा चित्रपट आहे. हा. असं 4-4, 5-5 ट्रॅक सायमल्टेनियसली चालली आहेत वेगवान पद्धतीने. असा चित्रपट मराठीमध्ये म्हणजे सिंहासन एक होता, पण त्याच्यात वेगवानपणा सिंहासन मध्ये नव्हतं. सिंहासन वॉज मोर अबाउट कॅरेक्टर्स अँड पॉलिटिक्स आणि हे ते डावपेज आणि हे. पण हा चित्रपट संपूर्ण त्याच्यामध्ये रहस्य असल्या कारणाने एका वेगळ्या पद्धतीने जाणारा चित्रपट होता. आणि शी हरसेल्फ इज अन एडिटर अँड लुक हाऊ वेल शी हँडल दॅट फिल्म. भैरवी. ओ भैरवी, अरुणा राजे. एक किस्सा सांगते की काही दिग्दर्शक असतात त्यांना तुम्ही त्याच कॅरेक्टर मध्ये असणं अपेक्षित असतं संपूर्ण चित्रपटाचा काळ. आणि आम्ही विंगेमध्ये आपली एक्झिट झाली की फुल टाइमपास करणारी मी. हा म्हणजे त्या इमोशन मध्ये असं लिंगर करायला मला आवडत नाही, कारण डोकं जड होतं असं केल्याने. तर काय झालं, तिथला जो फोटोग्राफर होता तो म्हणाला की उद्या आपण धबधब्याच्या लोकेशनला जाणार आहोत, तू थोडी आधी आलीस ना तर आपण फोटो काढूया मस्त. म्हटलं ठीक आहे, मी येते आधी. तर मी 6:30चा कॉल टाइम होता, तर मी 5:45 वाजता तिथे आले होते. आणि 6:30ला जस्ट युनिट पोहोचणार होतं, म्हणजे माझा 7:30 शिवाय शॉट लागणार नव्हता. आणि मी मॉडर्न कपड्यामध्ये त्या धबधब्याच्या इथे फोटो काढत होते. आणि अरुणा आली, म्हणजे अरुणा म्हणजे माझी दिग्दर्शिका. बरोबर. आणि ती रडायलाच लागली मला बघून. अरे बापरे, का? हा, म्हणजे की ही माझी काय नाव होतं त्या कॅरेक्टरचं नाव विसरले मी, पण ही कुठे गेली माझी कॅरेक्टर, हे काय तू केलं, वाय आर यू डुईंग दिस, गेट बॅक टू युअर कॅरेक्टर. म्हणजे तिच्या मनातली माझी जी एक इमेज होती ती खूप हल्ली. आणि एकेका म्हणजे प्रत्येकाची एक काम करण्याची प्रोसेस असते आणि आय अंडरस्टूड इट. आणि मी म्हटलं ओके, नो प्रॉब्लेम. मग मी एक अर्ध्या पाऊण तासामध्ये वेणी आणि ते असे मध्ये भांग आणि अशी बनवून भैरवीतली कॅरेक्टर बनवून तिच्या समोर आले. त्याच्यानंतर ती शांत झाली. पुरुष चित्रपट, आय ऍब्सोल्युटली एन्जॉयड वर्किंग विथ ओम पुरी. प्रत्येक चित्रपट एक नशीब घेऊन येतं. आणि इट वॉज अनफॉर्च्युनेट की तो चित्रपट लोकांनी पाहिला नाही, कारण त्याला तो व्यवस्थित पद्धतीने डिस्ट्रीब्यूट झाला नाही, दिग्दर्शित झाला, म्हणजे काय म्हणायचं, थिएटरमध्ये व्यवस्थित आला नाही. पण मला त्या चित्रपटाचं बेंगॉल क्रिटिक्सचं अवॉर्ड मिळालेलं आहे त्या चित्रपटातल्या भूमिकेकरता. आणि आय एम एक्स्ट्रीमली प्राऊड ऑफ द वे आय हॅव पोर्ट्रेट दॅट कॅरेक्टर. आहुती हा चित्रपट असा आला आणि असा माझ्या समोर मोठा झाला आणि मला एक अवॉर्ड देऊन गेला. इट वॉज अ प्लेजर वर्किंग इन आहुती. कुमार सोहनी हा त्याचा दिग्दर्शक आणि माझा चांगला मित्र आहे कुमार. आणि त्यांनी मला पूर्ण मोकळीक दिली होती. आणि पहिल्यांदा मी एक रेंज ऑफ म्हणजे वयाची रेंज त्याच्यामध्ये पोर्ट्रे करत होते. एक कॉलेज वाईन मुलगी जी प्रोफेसरच्या प्रेमात पडते तिथपासून तिला तिच्या मुलीचा कोणी गैरफायदा घेईल, तरुण मुलीचा गैरफायदा घेईल याची तिला खूप धास्ती वाटावी. आणि त्यावेळेला मी खूप यंग होते. बर बर बर. अजून एक वेगळा सिनेमा मांजा वॉज अनदर वंडरफुल फिल्म. मांजाचा दिग्दर्शक जतीन वागळे हा माझ्याकडे 2 वेळा अगोदर आला होता आणि मी दोन्ही वेळेला नाही मला हा चित्रपट करायचा असं त्याला सांगितलं होतं. तो माझ्याकडे 3ऱ्यांदा आला आणि तो म्हणाला की आता हा जर चित्रपट तुम्ही केला नाहीत ना तर हा चित्रपट होणार नाही, कारण ही भूमिका तुम्हीच करायला पाहिजे. आणि मग मी ऐकली आणि मला त्यातली कॉन्सेप्ट अतिशय आवडली.
आणि आमचे जे त्या चित्रपटाचे निर्माते आहेत त्रिलोक मल्होत्रा, अत्यंत वंडरफुल पीपल. म्हणजे हिंदी मधले खूप अनुभवी आहेत ते. मराठी चित्रपट पहिल्यांदा त्यांनी निर्मिती केली. पण आणि हे माझे 2 सहकलाकार होते ना, यंग मुलं. दे वर सच फन किड्स. आणि आय हॅड ट्रिमेंडस रिस्पेक्ट फॉर दिस न्यू जनरेशन. अजून 2 सिनेमाबद्दल विचारतो, पण तसे खूप आहेत. सैनिक. अरे क्या बात है. सैनिक हा काही चित्रपट असतात जे तुम्हाला एक काय म्हणायचं, शूटिंगच्या चित्रीकरणाच्या वेळेची गंमत, एक आल्हाददायक अनुभव देतात. पण थिएटरमध्ये गेल्यानंतर तितका त्याला रिस्पॉन्स येत नाही. सो समटाइम्स यू गेट, म्हणजे प्रत्येक वेळेला कलाकाराला आनंद, काही वेळेला रिलीज नंतर पब्लिसिटी आणि याचा आनंद मिळू शकतो, आणि काही वेळेला चित्रीकरणाच्या वेळेला ओ व्हॉट फन. तो पण त्या चित्रपटाचा जिमी नरूला त्याचे निर्माते होते. आणि अक्षय हे इतकं चैतन्यमय कॅरेक्टर आहे, आणि इतका मस्करी करत करत आम्ही तो चित्रपट पूर्ण केला. आणि आमचा दिग्दर्शक पण तितकाच पोरकट होता त्या चित्रपटाचा. 35 दिवस सलग शूटिंग केलं, आणि एक मेकअप रूम मध्ये आम्ही सगळे मेकअप करायचो, आणि चित्रपट संपल्यानंतर सुद्धा डमशेराज खेळत बसायचो आम्ही. खूपच धमाल केली आम्ही त्या चित्रपटात. चित्रपट जेव्हा रिलीज झाला तेव्हा त्याला रिस्पॉन्स नाही आला, पण आज माझ्या फॅन्स मध्ये सैनिकचे किती फॅन्स आहेत म्हणून सांगू तुला. तो चित्रपट केबलवरती लोकांनी पाहिला. म्हणजे प्रत्येकाने जेवढ्यांनी हिना पाहिलाय त्या सगळ्यांनी सैनिक पाहिला आहे असंही म्हणेन मी. सो आय एन्जॉयड दॅट. अजून एक सिनेमा बोललंच पाहिजे, वजीर. अरे वजीर चित्रपटाची अजून एक गंमत सांगते. सांग ना. मी चांदिवली स्टुडिओमध्ये शूटिंग करत होते, आणि विक्रम हा चित्रपट माझ्याकडे घेऊन आला. संजय रावल हा गुजराती दिग्दर्शक आहे त्या चित्रपटाचा. तो घेऊन आला, आणि मी नुकतंच पुरुष या चित्रपटाचं शूटिंग संपवलं होतं. आता पुरुष इज ऑल अबाउट रेप सीन आणि त्याच्या अवतीभोवती फिरणारा चित्रपट आहे. त्याच्यावर विचार काय म्हणायचा, त्याच्यावर भाष्य करणारा चित्रपट आहे. आणि तो त्यातला रेप सीन आम्ही 15 दिवस त्याचं चित्रीकरण चाललं होतं, आणि इट वॉज कम्प्लिटली ओके एक्सपिरियन्स. पण त्याचं ते केल्यानंतर मला आता नको यार, रेप सीनचा चित्रपट नको. वजीर मध्ये एक रेप सीन आहे, आणि मी तो ऐकल्यावर तोंडावर तिथल्या तिथे सांगितलं, म्हटलं मी नाही करणार हा चित्रपट. काय म्हटलं, मला आय एम नॉट इन अ मानसिक ह्याच्यामध्ये नाहीये की मला आता परत जाऊन एक रेप सीन हे करेल. तो विक्रम खट्टू झाला, तो दिग्दर्शक तर एवढा खट्टू झाला. विक्रम म्हणाला की अश्विनी विचार करतो एकदा. म्हटलं ओके मी करेन. माझ्या खांद्यावरची सेफ्टी पिन पण निघणार नसेल रेप सीन शूट करताना, तर मी हा चित्रपट करेन, आणि तू मागे जाऊन बघतो. हे एका दिग्दर्शकाची ही कमाल असते. त्याने ज्या पद्धतीने तो शूट केलाय, ती संपूर्ण पिन आहे. एक शॉट फक्त त्याने घेतला दिग्दर्शकांनी. वाळूमध्ये ती पळते आहे मुलांपासून दूर स्वतःला वाचवायला, आणि ती मुलं तिला पकडतात, आणि म्हणजे तिला असं उचलतात. तर ते उचलताना ती वाळू जी उडाली आहे आणि बॅकलाइट मध्ये, दॅट वन शॉट इज इनफ टू एक्सप्रेस व्हॉट एक्झॅक्टली हॅपन्ड. म्हणजे मला ते बोलताना पण काटा येतो, इतकं सुंदर त्या दिग्दर्शकाने शूट केलं. माझा एक चांगला चित्रपट आहे असं म्हणेन. त्यातलं गाणं सुद्धा लोकांना खूप आवडतं, सांजये गोकुळी सावळी. सुंदरच आहे. या तू कलावंतांबद्दल, सिनेमाबद्दल, नाटकाबद्दल, डायरेक्टर बद्दल बोललीस. पुढच्या प्रश्नाकडे जाण्यापूर्वी एक दिग्दर्शक तुझ्यातल्या अभिनेत्रीबद्दल बोलणार आहे, त्याला मी आमंत्रित करतो. चंद्रकांत कुलकर्णी. अश्विनीच्या बाबतीत मला नेहमी असं वाटतं की जेवढी ती अभिनेत्री म्हणून प्रगल्भ आहे, तेवढीच ती माणूस म्हणून फार सुसंस्कृत आहे. तिने तिच्या शिक्षक पालकांचं जे संस्कार आहेत, मूल्य आहेत, तिचं मध्यमवर्गीय पण तिने जपलंय. ती हिंदी चित्रपटाच्या ग्लॅमरमध्ये वावरली, लग्न करून ती परदेशात अमेरिकेत गेली. तिथे अत्यंत मोठ्या पदावर असणाऱ्या, स्वतःची कंपनी असणाऱ्या, एंटरप्रिनर असणाऱ्या किशोर बोपर्डीकरांबरोबर तिचा विवाह झाला.
आणि ती पण 10 वर्ष तिने एक अत्यंत गृहिणी म्हणून फार समृद्ध पद्धतीने स्वीकारली. नाहीतर मग अर्धवट माझं हे राहिले ते राहिले असं काही तिने केलं नाही. सगळ्या इनिंग्स तिने तिच्या फार व्यवस्थित खेळल्या, अभिनेत्री म्हणून, गृहिणी म्हणून, लेखिका म्हणून. आणि कदाचित मधलं तिचं काम हे मला फार अभिनेत्री म्हणून सुद्धा खूप छान वाटलं, अभ्यासपूर्ण वाटलं. तिला खूप चिकित्सा आहे ज्या प्रकारची, म्हणजे चिकित्सक वृत्ती जेवढी आहे तेवढी जिज्ञासू वृत्ती पण आहे आणि भावेपणाचा नीटनेटकेपणाही आहे. परंतु वाचन, संगीत, मराठी तिचं उत्तम आहे. नाही तर काय होतं की अशा परिस्थितीमध्ये अमेरिकेत गेल्यानंतर आणि मग तिकडे वेगळ्याच पद्धतीच्या वातावरणात रुळल्यानंतर मग यु नो असं म्हणतात माणसं सारखं, किंवा मग प्रतिशब्द शोधतात. उत्तम शब्दसंग्रह, उत्तम मराठी, त्याच्या अनेक छटा असणारे अर्थ तिला माहिती आहेत आणि माहिती असायलाच हवेत. परंतु ती फार छान पद्धतीने लिखाणात, तिच्या काम करण्यात, बोलण्यामध्ये व्यक्त पण करते. कदाचित मध्ये तिला न्यूरोसर्जनची भूमिका होती आणि तिचा कमबॅक होता. सगळ्यात महत्वाचं म्हणजे ज्याला पण असं म्हणतो की माधुरी दीक्षित आणि अश्विनी भावे या दोघी जणींचा कमबॅक असा मागे पुढे झाला. परंतु अश्विनी भावेचा कमबॅक लोकांच्या लक्षात राहिला, तो सिनेमा लक्षात राहिला, तिचा अभिनय लक्षात राहिला, तिला पुरस्कार मिळाले, कामाचं कौतुक झालं. त्याच्यानंतर आजचा दिवस माझ्या सिनेमात खरं तर खूप छोट्या लांबीची भूमिका होती, पण ती आग्रही होती की मला काही लांबीचा प्रश्न नाही, मला करायचं आहे. आणि त्याच्यामध्ये तिने मिसेस मुख्यमंत्र्यांची भूमिका केली. त्याच्यासाठी खास तिने कोल्हापूरच्या मैत्रिणीचा पाठपुरावा करून पश्चिम महाराष्ट्रातल्या भाषेचा लहेजा पकडण्याचा प्रयत्न केला आणि त्याच्यातही फार मस्त तिने कॉन्ट्रीब्युशन तिचं ठेवलं. त्यानंतर ध्यानीमनी नावाचा सिनेमा फ्लोअरवर जात होता. महेश मांजरेकरांच्या निर्मितीमध्ये तो आम्ही करत होतो, स्वतः महेश काम करत होता. अजून एक अभिनेत्री त्याच्यामध्ये काम करत होती आणि वैद्यकीय कारणामुळे अचानक असं झालं की ती काम करू शकणार नाहीये. आणि तेव्हा अश्विनी अमेरिकेत होती. मी तिला हक्काने, आग्रहाने सांगितलं आणि तीही आली. आणि गंमत वाटेल तुम्हाला की अत्यंत कमी कालावधीमध्ये तिने येऊन, म्हणजे ती आली अमेरिकेहून आणि बॅग ठेवून ती सेटवरच आली आणि ती त्या भूमिकेत शिरली. आम्हाला पूर्वतयारीला त्या मानाने कमी वेळ मिळाला, पण तिची ग्रास्पिंग कॅपॅसिटी, तिचा अभिनयाचा अनुभव, लिखाणातली त्या कॅरेक्टरची मजा, असं आम्ही सगळ्यांनी फार खोजी पद्धतीने ते काम केलं. ज्याला असं आपण म्हणतो की खरं तर आम्ही समकालीन आहोत, पण उशिरा ओळख झाली. काम बरोबर 12-13 वर्षापासून आम्ही करतोय, पण मैत्री 25-1 वर्षापासून असं वाटतं. अश्विनीला फक्त एवढंच मला अभिनेत्री म्हणून किंवा मी दिग्दर्शक म्हणून बोलायचं नाहीये, तर मला फार छान वाटतं की जेव्हा जेव्हा ती खरं तर ना शरीराने तिथे आणि मनाने महाराष्ट्रीयन आहे, भारतातच ती वावरते. परत कमबॅक नंतर तिने खूप ऍक्टिव्हिटी केली. अनेक सिनेमांमध्ये तिने काम केलं, वेब सिरीजमध्ये काम केलं. नवीन तंत्रज्ञानाची तिला ओढ होती. तिथे ती सिनेमा मेकिंग शिकली होती, डॉक्युमेंटरी मेकिंग शिकली होती, कॅमेरा शिकली होती. त्याच्यामध्ये तिने चांगली शॉर्ट फिल्म तिकडे तयार केली. तिकडे अत्यंत स्थैर्याचं, खरं म्हणजे ज्याला आपण म्हणतो की खूप आर्थिक दृष्ट्या सक्षम असणाऱ्या गटात तिचा वावर आहे. प्रचंड भलं मोठं घर आहे, म्हणजे महालच आहे छोटा. परंतु अश्विनी भावे ही अश्विनी भावेच आहे. म्हणजे आम्ही त्या घरात जाऊन आमचं एखाद्या माहेरच्या माणसांसारखं, माझं सचिन खेडेकर आणि सुनील बर्वे आम्ही मौनरागच्या निमित्ताने गेलो तर आमचं आदरातिथ्य तिने केलं. ज्या पद्धतीने तिथल्या बागेत काम करते, ज्या पद्धतीने ती मुलांवर संस्कार करते, तिथे राहूनही ती सगळ्या भारताची कनेक्टेड असते, इथल्या मित्रमैत्रिणीशी, इथल्या सांस्कृतिक चळवळीशी. तिच्यातला लेखिका तिने फार चांगली जागी ठेवली. मागे मनोभावे नावाने तिने एक स्तंभलेखन सुरू केलं, नंतर तिने दुसऱ्याही वर्तमानपत्रात लेखन केलं. काही उत्तम जर लिहिलं असलं तरी सुद्धा एक पहिली प्रतिक्रिया म्हणून कधीतरी रात्री उशिरा अश्विनीचा फोन येतो आणि मग थांब, मला तुला काहीतरी मी लिहिलेलं ऐकवायचंय, वाचून दाखवायचंय, असं ती लिहिते, वाचून दाखवते. फार मजा असते. तिची उत्सुकता ती लहान मुलासारखी असते. तो निरागसपणा तिने जपलाय. उत्तम लिहिते ती, उत्तम मराठी प्रवाही भाषा. तिच्या वडिलांविषयीचा एक लेख तर माझ्या अगदी म्हणजे इथे आहे, कारण मी म्हणालो की अश्विनी त्याच्यामधला एकही स्वल्पविरामही बदलू नकोस, पूर्णविरामही बदलू नकोस. अत्यंत प्रभावी शैलीमध्ये आणि फार नेमकेपणाने उत्तम साहित्याचा नमुना वाटावा असं तिने ते लिखाण केलेलं आहे. वेगवेगळ्या विषयांवरती लिहिते आहे. तिथे बसून इथल्या सगळ्या सामाजिक सांस्कृतिक सगळ्या घडामोडी पण ती बघत असते, ऐकत असते. आत्ता नुकताच लॉकडाऊनमध्ये खूप
मोठा इकडे पेच निर्माण झाला. मराठी थिएटर जवळपास बंद आहे आपलं. रंगमंच कामगारांवर बेकारीची कुऱ्हाड कोसळली. ज्यांचं हातावर पोट होतं अशा माणसांना काय करावं म्हणून मराठी नाटक समूह म्हणून इकडे आशीर्वाद मराठे, त्यांची फॅमिली, प्रशांत दामले, पुरुषोत्तम बेर्डे, शेखर तामाणे, मी, सगळीच मंडळी त्याच्यामध्ये, खूपच मंडळी आहे. आणि आम्ही त्याच्यामधनं एक मदत निधी उभा करण्याचं ठरवलं. प्रशांत दामलेशी माझ्याशी सविस्तर चर्चा करून आणि तिने एक भरघोस म्हणजे खूपच मोठा निधी, काही लाख रुपयांचा तिने तो या रंगमंच कामगारांसाठी काढून ठेवला. आणि त्यातली सगळ्यात महत्वाची गोष्ट मला सांगावीशी वाटते की तो निधी दिल्यानंतर ती पूर्ण वेळ हेजिटंट होती की माझं नाव नाही सांगितलं तरी चालेल, किंबहुना मला सांगायचं नाहीये. मी म्हणालो की ते तुझ्या नावाचा मोठेपणा म्हणून नसतो, पण तुझं दातृत्वही दिसलं पाहिजे, तुझी जाणीवही दिसली पाहिजे आणि तुझ्याकडनं अनेक जणांना नंतर पुढे प्रेरणा मिळू शकते. तर इतकं जमिनीवर ती राहते. तिच्याकडच्या पैशाचा, प्रसिद्धीचा तिला गर्व नाहीये. तिला मैत्री जपावीशी वाटते, तिला नातं जपावंसं वाटतं. खूप उत्तम मैत्रीचे क्षण आम्ही एकत्र जगलो आहोत. भरपूर क्रिएटिव्ह काम केलंय, भरपूर धिंगामस्ती केली आहे, त्याच्यानंतर पार्ट्या केल्या. त्या सगळ्यांमध्ये तिचा रसिकपणा सतत असतो. तिच्या खरेदीमध्ये, तिच्या उपक्रमशीलतेमध्ये, तिच्या उत्सवी स्वभावामध्ये पण त्याचं खूप चांगल्या पद्धतीने ऊर्जित रूपांतर झालेलं असतं. तर अश्विनी, तुझ्या सगळ्या वाटचालीला खूप मनपूर्वक शुभेच्छा. कारण बोलायचंय तुला, मुलाखत तुझी आहे आणि गाडगीळ घेतायत. तर गाडगीळ भावेंच्या या संभाषणात माझा थोडा वेळचा हा अडथळा नाही, पण माझं काही योगदान असावं. तुझ्याविषयी बोलायची मला संधी सुधीरने उपलब्ध करून दिली, त्याबद्दल मी त्याचा आभारी आहे. आणि ये लवकर, आणि मी तुझ्याविषयी खूप चांगलं बोललोय, तर आलंच की खूप मोठी पार्टी मला दे. बाय, ऑल द बेस्ट. शब्द आणि अभिनय या जोडीला अश्विनीचा गाणं हा सुद्धा बिग पॉइंट आहे. माझ्या माहितीप्रमाणे, आठवणीप्रमाणे 1989 साली कोल्हापूरच्या चित्रपट महोत्सवानंतर परताना मॅटेडोर मध्ये चक्क मांडी घालून ही अप्रतिम गाण्याच्या भेंड्या खेळत होती माझ्या शेजारीच. इतका मी डायरेक्ट साक्षी आहे. ते गाणं तुझ्या इतकं मनात आहे. तू शिकलेस गाणं? नाही, कधीच नाही शिकलेली. मी थोडीफार हार्मोनियम वाजवू शकते, पण गाणं नाही कधी मी शिकलेली. पण मला वाटतं माझी गाण्याची आवड माझ्या वडिलांकडनं आली. मला आठवत आहे, मी लिटरली एक 3-4 वर्षाची असेल आणि त्यावेळेला मध्यरात्री स्टेशनवरनं परत येताना, बाबा ती घोंगडी घोंगडी काय होतं ते गाणं, आणि ते होतं कान्होबा तुझी घोंगडीचा. म्हणजे भीमसेनजींच्या शास्त्रोक्त संगीताचा कार्यक्रम होता. माझे वडील प्रचंड त्यांचे चाहते होते आणि ते सगळे संस्कार मला असं वाटतंय माझ्या वडिलांमुळे माझ्यावर झाले. सो आय रिअली लव्ह. म्हणजे माझा ड्रीम असा आहे की मला माझ्या हाताशी इतका वेळ असावा की, आणि माझी अशी स्थिती असावी की मनात येईल त्यावेळेला पुण्याच्या त्या सवाई गंधर्व, सो त्या कार्यक्रमाला मनात येईल त्यावेळेला विमानात बसावं, फक्त तो कार्यक्रम अटेंड करावा आणि परत घरी यावं. असं माझा एक ड्रीम आहे. त्यावेळेला तू आणि मी बाजूबाजूला बसूया. 100%. कारण माझ्या आवडीची गोष्ट आहे ही. आणि दुसरी गोष्ट अशी, दीदींच्या बद्दल तू मगाशी उत्तम पद्धतीने बोललीसच, पण तुझी आवडती गायिका आशा भोसले सुद्धा आहेत माझ्या माहितीप्रमाणे. तू तर कुठलं सर्वात आवडतं आणि काय वेगळे पण त्यांचं जाणवतं? अरे त्या माझ्या सुदैवाने त्यांनी गायलेली 2 गाणी मला मिळाली. मना तुझं मनोगत आणि सांज ये गोकुळी. ही दोन्ही त्यांनी गायलेली अजरामर झालेली गाणी आहेत. आय डोंट नो, आशा भोसले एक उत्साहाचा झरा त्यांच्या गायकीतनं, कुठलाही भाव त्यांच्या गायकीतनं इतका तरलपणे येतो. I can't talk about her. I just love her. लताबाईंच्या बाबतीत अवघड ताण घेणं हे तुला त्यांचा ग्रेटपणा वाटतो ना? नाही, ती ताण मला अवघड वाटली होती. बर. म्हणजे हिनामध्ये एक ताण होती आणि ते करताना मला डान्सचे जे काय हावभाव होते किंवा ऍक्शन्स होत्या त्या करत
मागे येत येत एका पॉइंटला येऊन अमका अमका लाईट घ्यायचा होता आणि मोठा ट्रॉली शॉट लावलेला होता हम्म. आणि तो एवढं ती ताण आणि ते सगळं करताना माझी तारांबळ उडाली होती. बर. सो आय मीन दीदींचं मला सगळ्यात आवडणारं गाणं म्हणजे अल्लाह ते रोना. वा वा काय भाव आहे त्याच्यामध्ये, वा, खरंच आहे. अमेझिंग सॉन्ग. मला वाटतं हृदयनाथांचं दयाघना सुद्धा तुला खूप आवडलेलं आहे ना. अरे जबरदस्त जबरदस्त. आणि माझ्या आठवणीप्रमाणे. यांनी इतकं सुंदर, सुरेशनी इतकं सुंदर ते गायलंय ना. खरं आहे. मी हृदयनाथांच्या संगीताची प्रचंड फॅन आहे. वा वा. म्हणजे मी पारायण करते त्यांच्या गाण्यांची. हो. अजून एक फारसे पुढे लोकांपर्यंत जास्त न पोचलेला आणि लवकर अकाली गेलेला असा एक संगीतकार, मोडक. त्याच्याबद्दलही तू नीट बोललेली आहेस, आनंद मोडक. अरे आनंद वॉज ही वॉज अ ग्रेट पर्सन, फन पर्सन. आणि तो अत्यंत काय म्हणायचं क्रिएटिव्ह संगीतकार होता. त्याला जेवढी त्याची लोकांपर्यंत तो पोचायला हवा होता ना तेवढा नाही तो पोचला. पण तू त्याचं कुठलंही गाणं खूपच उत्तम दिग्दर्शक आहे, संगीत दिग्दर्शक. गाण्यासाठी म्हणून ना, त्यातल्या गाण्यांसाठी म्हणून आवडलेला सिनेमा कुठला? माझा सैनिक सुद्धा मला खूप आवडतो, गाण्यांसाठी आवडतो. सैनिक मधलं प्रत्येक गाणं अत्यंत मेलोडियस आहे. हो हो. माझा चित्रपट सांगायचा तर. अजून एक माझ्या आठवणीप्रमाणे म्हणजे आपण आणि एक निवडुंग चित्रपट होता. हो, त्याच्यामध्ये सगळी हृदयनाथांची गाणी होती आणि सगळी 101 गाणी आहेत. अजून एक सिनेमा आहे ज्यातली गाणी तुला खूप आवडल्याचं तू माझ्याशी गप्पा मारताना बोलली होतीस, उमराव जान. अरे बरोबर ना? अरे क्या बात. उमराव जान वॉज सौंदर्याची परिसीमा होती. तो संपूर्ण चित्रपट, त्यातलं लिखाण, त्यातल्या व्यक्तिरेखा, त्यातली रेखा, त्या कॅरेक्टर मधली, आणि ज्या पद्धतीने त्याचं चित्रीकरण झालंय, म्हणजे आयुष्यातलं पॅथॉस सुद्धा एका इतक्या सुंदर पद्धतीने चित्रीकरण केलंय त्याचं. माय गुडनेस, इट्स हॅट्स ऑफ यार. एवढ्या गाण्याच्या गप्पा झाल्यात, बडबड झाली, तर पुढच्या प्रश्नाकडे जाण्यापूर्वी एखादा तुकडा तरी गाण्याचा म्हण की आमच्यासाठी. अरे मी मांडी ठोकून भेंड्या खेळते, म्हणूनच म्हणतोय. म्हणजे गाणं म्हणता येतं असं नाही, पण तरी तुला हे निभावून नेता येतं उत्तम पद्धतीने. तू रिक्वेस्ट करतोय तर मी म्हणते. म्हण ना मला खरंच मनापासून सगळ्यांची माफी करून की मी गाणारी नाहीये. आय जस्ट सुधीरनी रिक्वेस्ट केले म्हणून मी म्हणते. माझ्या चित्रपटातलं गाणं आहे ध्यानी मनी, ज्याच्याबद्दल चंदूनी आता उल्लेख केला. बरोबर. खूप सुंदर म्युझिक दिलेलं आहे. अशी कशी वेडी माया, अशी कशी वेडी माया, तिला क्षितिजच नसे, आहे नाहीच्या पल्याड तिला वेगळेच दिसे, तिला वेगळेच दिसे. अशी कशी वेडी माया, वेड्या मायेच्या कुशीत वेडा पाझर तो पान्हा, एका श्वासातून खोल हाकार तो कान्हा. कधी आसवांचे देणे, कधी रक्ताचे उसासे, आहे नाहीच्या पल्याड तिला वेगळेच दिसे, तिला वेगळेच दिसे. वा वा वा. अजून एक मी तुला छोटासा आश्चर्याचा धक्का देणार आहे. तू सिनेमात, नाटकात, स्टेजवर कुठेही काहीही नव्हतीस त्या काळात. एका वेगळ्याच फील्ड मध्ये होतीस, जाहिरातीच्या. आणि माझ्याकडे तुझं त्यावेळची जाहिरात माझ्या घरी आहे. ही बघ, कोहिनूर टेक्निकल इन्स्टिट्यूट. दॅट वॉज माय व्हेरी फर्स्ट आणि हा एक. ओ वाव.
बरोबर मला ना? पाठवून दे बरं का. हा. नक्की नक्की नक्की. तर मला एक सांग, हे जाहिरातीचं जग तू सोडून दिलंस का नंतर, का वेळ झाला नाही? इमिजिएटली तत्काळ सोडून दिलं मी. बर म्हणजे बर बर. खरं म्हणजे मला चांगला स्कोप होता त्याच्यामध्ये. हा. रिनचं त्यावेळेचं लिंटासचं 3 वर्षाचं कॉन्ट्रॅक्ट, बर. सनसिल्कचं त्रिकाळ ग्रेचं कॉन्ट्रॅक्ट होतं माझ्याकडे. म्हणजे बरोबर. चांगल्या उत्तम हे करत होते मी. हम्म, पण मी ज्यावेळेला रिनची जाहिरात करत होते त्यावेळेला ती मला वाटतं 13 का 16 भाषांमध्ये शूट होत होती. आणि हम्म. माझ्या पुढ्यात असे सगळे 10 वेगवेगळे भाषांचे शिक्षक होते. मी बरोबर. जायची, भाषा शिकायची, मेहनत करायची. मी हम्म. मगाशी सांगितलं तसं हो, भाषा हो. शिकायची. हा. त्यातलं पहिलं जे मी शिकले ना, तेलुगू भाषा, ते मला अजूनपर्यंत याद आहे. म्हणजे अरे लक्षात आहे. काय ओळ आहे? ఈ చిన్న పట్ట నెల రోజుల పట్టు బట్టు లుతుకోవచ్చు. ఎలా అంటారా? ఎంత అక్కర్లేదు, ఎంత కూడా అక్కర్లేదు, కొద్దిగా రిన్, ఒకే ఒక చాలు చాలు. वा आता वा. आता त्यातला शब्दांचा अपभ्रंश वगैरे झाला असेल, पण हे मला एवढं लक्षात आहे, इतकी मेहनत करत असे मी वेडी. बरोबर बरोबर सो बरोबर. एनिवे, सो हम्म. त्या रिनचं शूटिंग करताना मला एका क्षणा अशी जाणवलं की दिस इज नॉट मेंट फॉर यू. त्यांना फक्त रिनची वडी कोणत्या अँगलनी केली तर वर्डिंग त्याचं चांगलं दिसतंय किंवा त्याच्यावर हायलाइट कसा चांगला येतो, त्यांना त्या रिनच्या वडीशी म्हणजे प्रॉडक्टशी मतलब आहे. त्याला तू ऍक्ट्रेस आहे का, कोण आहे का, तुझ्या कपॅसिटी किंवा तुला एक कलाकार म्हणून डेव्हलप करायचं असेल तर ह्याचा पैसा म्हणून उपयोग होईल, पण कलाकार म्हणून उपयोग होणार नाही. आणि म्हणून माझं त्या क्षेत्रामध्ये कधी मनच रमलं नाही. पण आता जाऊन मी बघते की आता ऍड फिल्म्सचं शूटिंग करण्याची पद्धतच बदललेली आहे. इट इज मोर काय म्हणजे त्याचं प्रोजेक्शन बदललाय. ढाचा बदललेला आहे. आता खूप चांगला झालेला आहे. बर सो एनिवे, सो म्हणून मी ते क्षेत्र सोडलं. इमिजिएटली त्या रेंजच्या याच्यानंतर सोडूनच दिलं. बर. तुझी स्वतःची नाळ खरी इथली म्हणजे अस्सल भारतीय, हम्म. पण तुझी मुलं मात्र अमेरिकेत वाढली माझ्या माहितीप्रमाणे. समीर, साची, बरोबर ना हो. मुलांची नावं? हो. तर वयात आलेल्या मुलीपासून या मुलांना सांभाळताना, तो डोलारा सांभाळताना तुझी तारमळ नाही झाली? प्रत्येक आई वडिलांचे होते. त्यात अश्विनीचे काही वेगळी झाली असं नाहीये. मला फक्त ज्यावेळेला मी आजही मला असं वाटतं की सोशल मीडियावरती मी ज्यावेळेला एखादा फोटो पोस्ट करते त्यावेळेला एक वेळ आय एम ऑलवेज अवेअर की दिस इज मला एक यंग मुलगी आहे. आणि यु नो बरोबर. इट्स जस्ट एक डोकावून जातं अवेअरनेस मनात. दॅट म्हणजे मी म्हणून मी पोस्ट करायची थांबते वगैरे असं नाही. बरोबर. तो एक माझी पर्सनॅलिटी आहे, तो माझा व्यवसाय आहे, त्याची गरज आहे. आणि एक फॅन्सशी संवाद साधण्याचं एक माध्यम आहे, एवढं म्हणून मी त्याच्याकडे बघते. त्यामुळे मी थांबत नाही पोस्टिंग करायला, पण मी सतत हे याचा एक अवेअरनेस असतो की आपल्याला एक वयात आलेली सुंदर दिसणारी अत्यंत गुणी मुलगी आहे. वा. बस. किशोर कुठे भेटला? हैदराबादला. मी हो. त्यावेळेला बंधन चित्रपटाचं शूटिंग करत होते हैदराबादला. बर. तेव्हा तो भेटला मला. सेटवरती आला होता तो बर बर. शूटिंग पाहायला. आणि तो शूटिंगच्या कुठल्याही गोष्टीमध्ये कण मात्र व्यत्यय कधीही आणत नाही ना? नाही, कधीच नाही. हा, म्हणजे ते- मला आठवत आहे ज्यावेळेला चंदूनी ज्या चित्रपटाबद्दल सांगितलं होतं, हो. मी नुकतीच भारतातनं परत आले होते. म्हणजे ध्यानीमनी या चित्रपटाबद्दल म्हणतेय. तर मी नुकतीच भारतातनं परत आले होते आणि आम्ही डिझनीलँडमध्ये मुलांबरोबर फिरायला गेलेले होतो. आणि राईड्सच्या लाईनीमध्ये उभं असताना चंदूचा फोन आला, अश्विनी मला बोलायचं आहे. म्हटलं अरे चंदू, कसं चाललंय तुझ्या चित्रपटाचं शूटिंग? कारण मी नुकतीच त्यांना बाय, ऑल द बेस्ट चंदू आणि महेशला म्हणून परत आले होते. बरोबर. आणि तो म्हणाला की नाही, त्याच्या संदर्भातच बोलायचं आहे, त्याचं शूटिंग जरा थांबलेलं आहे आणि मला तुझी गरज आहे. तर त्यांनी त्या मला सांगितलं आणि 2 राईड्सच्या मध्ये मी किशोरला म्हटलं, किशोर असा प्रॉब्लेम झालाय. तर मला फक्त 1-2च प्रश्न विचारले त्यांनी. तुला रोल आवडलाय का? म्हटलं अरे लाईफ टाईमचा रोल आहे, खूप शिकून जाईल मला, असा रोल आहे. तर मला म्हणाले जा. म्हटलं मुलांचं काय करायचं, 1 महिना मला जायला लागेल आता. कारण जनरली एक प्रिपरेशन करून जातो ना, मला जायचं असेल तर इट इज ऑल स्केड्युल्ड. तू काही चिंता करू नकोस, माझी फॉरेनची ट्रिप आहे, मी कॅन्सल करेन. एवढा दिलदार आहे तो. वा वा. आणि त्याने मला एक गोष्ट शिकवली, ज्यावेळेला मी कदाचित
ची निर्मिती केली ना, तेव्हा हा. मला फोनवरनं मी हे करायचं, आता असा प्रॉब्लेम आला, आता डिस्ट्रीब्युशन करते, आता हे प्रॉब्लेम आला, हे मला म्हणाला, अश्विनी, आर यू एन्जॉईंग युअर सेल्फ? वा दॅट नेमका. ऑल दॅट मॅटर्स. वा वा तो वा. वरच्या लेवलच्या गोष्टी करतो नवरा माझा. मस्त मस्त. हा. तुझे बाबा आणि आई म्हणजे हम्म. शरद भावे आणि आई पण, आईंशी तर मी बोललो सुद्धा, पण हे दोघही जण शिक्षकी पेशात असून सुद्धा या दोघांनी तुला या तोंडाला रंग फासण्याच्या दुनियेत कसं काय येऊ दिलं? आय एम ग्लॅड दे डिड. वा 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 वा. देर वॉज, म्हणजे हा निर्णयाचा क्षण नक्की होता आमच्या हा. सगळ्यांच्याच आयुष्यामध्ये. हा. आणि म्हणजे त्यांना त्याचं टेन्शन आलं असेल. मी सांगितलं ना, मी स्वच्छंदीच होते, हा, हा. त्यामुळे मला त्याचं काही टेन्शन फारसं आलेलं नव्हतं. एक नवीन काहीतरी अनुभव घेऊया एवढ्याच थ्रिल मध्ये मी होते. बरोबर. त्यांचं टेन्शन त्यांनी निभावलं पण, आणि त्याने मला पूर्ण मोकळीक दिली एकदा हो म्हटल्यानंतर. म्हणजे त्यांनी ते आमच्या फॅमिलीतल्या सगळ्यांना, मोठ्यांना वगैरे विचारण्याचं सगळं व्यवस्थितपणे केलं. पण मला आश्चर्य वाटतं की त्यांनी मला परमिशन दिली. माझ्याकडे असे कोणतेच संस्कार बाह्य असे गोष्टी, वा वा वा. and they accepted me with all of that. वा. तुझे वडील हे केमिस्ट्री आणि पामिस्ट्री दोन्ही मध्ये रस असलेले, योगासनापासून ते बेसन लाडवापर्यंत आणि कॅरम पासून ते होमिओपॅथी पर्यंत अनेक विध गुण त्यांच्याकडे आहेत. तुला त्यातलं काय नेमकं जवळचं वाटलं? त्यांच्यातला शांतपणा वा. आणि असूया नसणं. एखाद्या माणसाला असूया म्हणजे काय, त्या असूया ही भावनाच, काय म्हणायचं, भावने विरहित ते आयुष्य जगले. तो सगळ्यात मोठा गुण मला असं वाटतो. आणि मला असं वाटतं की त्यांच्याकडनं तो गुण काही अंशी माझ्यामध्ये आलेला आहे, की मला कधीच कुठल्याच कोणाचीच कशाच्याच बाबतीत असूया वाटत नाही. फार महत्वाचं. पीपल, यू गेट इट बिकॉज यू डिझर्व इट, आणि यू शुड ऑलवेज वर्क हार्ड, अँड देन मग त्याचा फारसा विचार करायचा नाही. तर ह्या दोन गोष्टी माझ्या वडिलांमधल्या. आणि हरहुन्नरीपणा. आयुष्य काय म्हणायचं, समरसून जगायला पाहिजे. प्रत्येक गोष्ट जी आपल्या समोर येईल ती एन्जॉय करता यायला पाहिजे, आणि त्याच्याकरता छंद असणं फार आवश्यक आहे. आणि समहाव तशी पर्सनॅलिटी माझी आहे. आय एन्जॉय एव्हरीथिंग फ्रॉम कुकिंग टू व्हॉट एव्हर. मगाशी तू ओझरचा उल्लेख केलास, पण माझ्या आठवणीप्रमाणे तुला बाबांनी खूप लहानपणी चोर बाजारातनं हार्मोनियम आणून दिलेली होती ना? बरोबर ना? येस येस. माझ्या बाबांना जे शौक होते त्याच्यामध्ये चोर बाजारामध्ये, मला वाटतं फ्रायडेला असतो असं वाटतं मला, तर त्या ठरलेल्या दिवशी बाबा चोर बाजारात जायचे. उगाच काहीतरी, आमच्याकडे किती हत्यारं असतील, यू कांट बिलीव्ह. आमच्या 1.5 खोलीचं घर होतं आमचं, त्याच्यामध्ये एक माझ्या संपूर्ण माहितीप्रमाणे एक डबा होता. हत्यारखानाच होता. हा, ऍब्सोल्युटली. म्हणजे, आणि ही वॉज सो अटॅच टू इट. तर ती हत्यारं सगळी त्या चोर बाजारातनं शोधून शोधून, म्हणजे आमच्याकडे छोटं रिस्ट वॉच दुरुस्ती करण्यापासून तर एखादं मोठं डायनिंग टेबल बनवण्यापर्यंत ज्या ज्या गोष्टी लागतात ती सगळी हत्यारं होती आमच्याकडे. ती नीट आई ठेवायची, पण जमवायचे बाबा. तर तेव्हा एकदा असं जाताना मी, तेव्हा नुकताच माझ्या मैत्रिणी, आमच्या बिल्डिंग मध्ये 2 मुली होत्या, त्या म्हणाल्या, चल तू येतेस का पेटी शिकायला, म्हणून मी पेटी शिकायला गेले, असं गंमत म्हणून. आणि एकदा बाबा आले, मी वाट पाहत होते बाबा आले कसं नाही. तर चुनाभट्टी स्टेशनच्या बरोबर समोर आमची गॅलरी होती. तिकडनं बघते तर बाबा उतरले, आणि त्यांच्या मागणं एक कुली डोक्यावर असं काहीतरी मोठासा बॉक्स घेऊन आला. आणि बाबांनी ते मला उघडून दाखवलं, आणि 99 रुपयाला ती पेटी आणली होती. जॅपनीज सुरावटीची पेटी होती. आय टेल यू, माय होल चाइल्डहुड वॉज अबाउट दॅट. मला काय अप्रूप होतं त्या पेटीचं. तर ती माझ्या, म्हणजे मी ज्या वेळेला युएसला शिफ्ट झाले त्याच्यानंतर ती पेटी तोपर्यंत मी वापरत असे. मग ती माझ्या शेजारी होते, त्यांना पेटी शिकायची आवड होती, त्यांना ती देऊन आले. आई तुझी तुलनेने जरा कडक ना? अरे म्हणजे ती शाळेच्या भावेबाई आहे.
येस, सूर अत्यंत शिस्तबद्ध तिच्या वागण्यात आणि बोलण्यात नेमकेपणा आणि सगळी टापटीप स्वच्छता, कुठली फाईल कुठल्या खणाच्या कोणत्या दिशेला दुसरी आहे का तिसरी आहे इथपर्यंत तिला अत्यंत तल्लख बुद्धीची मेमरी असलेली, मॅनेजमेंटचे प्रचंड स्किल्स असलेली माझी आई. म्हणजे मला काही सेक्रेटरी वगैरे नव्हता, माझं सगळं, आणि मी अशी अस्ताव्यस्त स्वच्छंदी मनस्वी, तर त्याचं सगळं घडी बसवायचं आणि जाग्यावर ठेवण्याचं काम सगळं माझा आई करायची. शी वॉज द बिगेस्ट मॅनेजर इन माय लाईफ. त्यात किती उत्तम बोलतात याचा मी अनुभवच घेतला. आपण तो तुझ्या चाहत्यानं पण दाखवूया. मी तुझ्या आईला बोलवतो. या हो आई. नमस्कार ताई. नमस्कार. हा, अगदी पहिलं महत्वाचं विचारायचं म्हणजे शाळेच्या काळात अश्विनींनी कधी संमेलनात वगैरे भाग घेतला होता का? अगदी कायम, म्हणजे मॉन्टेसरी पासून बर. अगदी नाच नाटक सगळं, म्हणजे मॉन्टेसरी सुद्धा छोटासा रोल तिने राणीचा केलेला आणि सगळीकडे चुणूक दिसायची. म्हणजे आम्हाला हे माहिती होतं तिच्यात अभिनयाचे गुण आहेत, पण असा विचार पुढे कधीच केला नव्हता. त्या काळात तिला कधी बक्षीस मिळालं होतं का शाळा कॉलेजच्या काळात? अगदी अगदी उत्स्फूर्त बक्षीस सुद्धा, म्हणजे शाळेमध्ये पालकांनी दिलेलं, खूप छान केलं म्हणून. 8वी 9वी 10वी मध्ये तर गोवा हिंदू असोसिएशनची ऑल बॉम्बेसाठी स्पर्धा असायची, अभिनय, एक पात्री अभिनय, तर त्या 3 वर्ष तिने बक्षीस मिळवली. अरे वा वा वा. तुम्ही शिक्षिका, सर पण, म्हणजे मिस्टर भावे पण प्राध्यापक, तर अशा शिक्षकी पेशातल्या पालकांना तुमच्यासारख्या तिनं या सिनेमा नाटकाच्या ग्लॅमरस क्षेत्रामध्ये पुढे जावं हे मान्य होतं का? नाही, आणि म्हणजे आम्ही घालणारच नव्हतो, पण तिला संधी आली. म्हणजे ती सगळी बक्षिसं मिळाल्यामुळे तिला संधी आली, तर तिची संधी नको म्हणणारे आम्ही कोण, असा एक प्रश्न माझ्या सासऱ्यांनीच आम्हाला विचारला. तर त्याच्यामुळे ते एक, आणि दुसरं, शिक्षक असल्या कारणाने मुलाला जे आवडते ते करण्यामध्ये आनंद मिळाला तर कम अधिक चांगलं होतं, आणि मग पैसा पैसा असं राहत नाही, असं एक आमचं दोघांचंही धोरण होतं. आणि त्याच्यामुळे तिला ती आवड आहे आणि तिला संधी आली, या 2 गोष्टी आम्हाला पुरेशा वाटल्या. वा वा वा. मुंबईत वाढलेल्या अश्विनीला सासर एकदम सासरी गेल्यानंतर अमेरिकेतच जायला लागलं. म्हणजे हिंदू कॉलनीतलं मला माहिती येते, पण अमेरिकेत जायला लागलं. तर हा दुरावा तुम्हाला कितपत मान्य झाला? झाला मान्य. बर. म्हणजे काही फरक नाही पडला. मला फक्त वाईट एवढंच वाटलं की आम्ही रिटायर्ड होताना सुद्धा आमच्या मनात असायला की वी आर नो वेअर आता. तिला किती त्रास होईल. एवढं शब्द आता ग्लॅमर मध्ये ती आहे, तिचं नाव चांगलं आहे याची तिला फक्त जाणीव दिली. तर म्हणाली नाही, माझ्या मनाशी सगळं पक्क आहे. आणि त्याच्यामुळे इतका 1-2 वर्ष वाटलं अर्थात, पण इतकं फारसं नाही वाटलं. बर बर. तिचं लग्न रीतसर ठरवून अगदी भावे पद्धतीने का कसं? नाही, माझ्या एका मैत्रिणीने एक छान मुलगा आहे का, लग्न करते का मुलीचं, ओळख करून देते, असं करून त्यांची ओळख करून दिली. आणि मला असं वाटतं की दोघं फर्स्ट टाइमच एकमेकाच्या प्रेमात पडले, मग जरा भेटले आणि त्यांचं त्यांनी पक्क केलं. बोपर्डीकर. हो. बोपर्डीकरांच्या घरामध्ये या लोकांना कितपत सिनेमा नाटक याचं आवड, म्हणजे तिच्या सासऱ्यांना? अजिबात. म्हणजे ह्या किशोरनी तर हिंदी मराठी सिनेमे पाहिलेले पण नव्हते, आवड काहीही नव्हती, पण ते अशाच विचारांचे होते ना की ज्याला जे गुण आहेत त्याच्यात तुम्ही पुढे जावं. म्हणजे मॉडर्न थिंकिंगचे होते. बायकाने हे करू नये वगैरे वगैरे नाही. उलट अश्विनीच्या सासूबाई तर मला एकदा म्हणायला आठवत आहे की अगं तुला लग्नानंतर करायचं असलं काम तर अपडाऊन करून सुद्धा तू करू शकशील ना, किशोर तुला परवानगी देईल. इतक्या पुढच्या विचारांची होती मंडळी सगळी. किशोर बोपर्डीकरची पत्रिका किंवा हात बघितला होता का? म्हणजे अश्विनीला नव्हता बघायचा, पण मला बाबांना बघायचा होता. हात नाही बघितला किशोरचा, पण आम्ही पत्रिका मागितली होती तर त्यांची आई म्हणाली की त्याच्याजवळ मागू नका, मी तुम्हाला देईन. त्याचा याच्यावर विश्वास नाहीये, पण आमचा होता, त्यांनी आम्हाला दिली आणि आम्ही पाहिली. वा वा.
अश्विनीचं गाण्याची आवड खूप असल्याचं मला अगदी आठवत आहे. पहिल्यापासून ती गाण्याच्या भेंड्यात वगैरे भाग, ती घरी गाणी म्हणत असायची का, म्हणत असते का? गुणगुणत असते, ऐकत असते आणि अगदी ऍक्च्युली सांगायचं तर ती लहानपणापासून पेटी छान वाजवायची. म्हणजे तिला आम्ही काहीतरी आमचं दोघांचं असं होतं की मुलांना वेगवेगळ्या क्लासला घालायचं, ज्याच्यात रमतील ते पुढे चालू ठेवायचं. म्हणजे हा एक छंद मोठेपणी म्हणून. तर त्याच्यात अश्विनीला पेटीला घातलं होतं. आजही ती तिकडे पेटी काढते, वाजवते. आणि ती अभिनेत्री झाली नसती तर सिंगर नक्की झाली असती, कारण तिला तेवढा पेशन्स होता. 7-8 वर्ष 10 वर्ष शिकत राहायचा वगैरे. पण 15व्या वर्षी तिकडे शिरल्या कारणाने तिकडे दुर्लक्ष करायला लागलं किंवा तिला बाजूला टाकायला लागलं. बर. तिचं सर्वाधिक आवडलेलं काम कुठल्या नाटकातलं आणि सिनेमातलं? अरे काय कठीण विचारतोस. खरं म्हणजे खूप सारे सिनेमातली तिची कामं आवडलेली तरी आहेत मला. ठळक त्यातल्या त्यात 2-3. आहुतीमधलं खूप आवडलं होतं. म्हणजे मला ते झिजलं नाही, माझी झोप उडाली 8 दिवस, पण मला आहुतीतलं काम तिचं खूप आवडलं होतं. आणखी पुरुषमध्ये असंच एकाच पलिटीने ते 2 सिनेमे केले होते, तेही आवडलं होतं. आणि नाटकामधलं गगनभेदीचं आश्चर्य म्हणजे ती पहिली अगदी स्लो मुलगी होती. म्हणजे स्लो बोलणं, रमत गमत रस्त्याने चालणं, किती वेळ जेवत बसणं, असे सगळे गुण तिचे त्या गगनभेदी एक नाटकात सटासट डायलॉग मारायला शिकली आणि ती बदलूनच गेली. त्याचमध्ये ती भले भले मोठे डायलॉग इतके सुंदर म्हटले होते. म्हणजे जी मराठी भाषा झेपली पाहिजे अशी ती राजसन्याची भाषा आहे आणि ती तिने फार फार चांगल्या रीतीने पेलली होती. गगनभेदीच्या वेळेला काय वय होतं तिचं? 15 वर्षाची. 10वी झाली होती आणि 11वी झाली होती. 87 साल असेल साधारण. या गगनभेदीच्या मुळेच ती खरं तर परदेशात पहिल्यांदा गेली ना? होय. पहिला तिचा प्रोफेशनल प्रयोग तिथेच झाला. तोही आम्हाला एक हेच होता, तिला 21 दिवस दुसऱ्या ग्रुप बरोबर पाठवायचं होतं, जी आम्हाला कुणी माहिती नव्हती. आणि लंडनला 21 दिवस ती राहायची होती. मग मध्ये कोणातरी होस्टच्या घरी पण राहायची होती. पण खात्री होती की ही राहील त्याच्याकडे छानच राहील आणि ती सेल्फ सफिशियंट होती पहिल्यापासूनच. कडक आहे, वेळोवेळी सूचना देत होते. तिची मैत्रिणी झाले एक काळी, पण मैत्रीण झाले तरी माझ्या डोक्यात हे होतं की मैत्रीण झाले तरी वयातलं अंतर आहे. तिला तिच्या वयाच्या मैत्रिणी पाहिजे तर 100% ती तिच्या मनातलं मला नक्कीच सांगणार नाही ह्याची जाणीव मला होती. त्याच्यामुळे कधी असं कटुता दुरावा असं कधीच आलं नाही, कधीच नाही. वा. म्हणजे या फील्डमध्ये जाऊन सुद्धा. वा. उत्तम. धन्यवाद आई. ओके. अश्विनी, अचानकपणे तिथे अमेरिकेत बसून हे सीमोल्लंघन होत असताना आईला अचानक ऐकल्यावर काय वाटलं? अरे ते अत्यंत काय म्हणायचं, एखादा गायडन्स घ्यायचा असेल ना तो आईकडनं घ्यायचा. आता हा विचार तिचा की ही जाण असणं एखाद्या आईला. आता ती बोलताना म्हणाली की मी कितीही जवळची असले तरी सुद्धा तिला तिच्या वयाची मैत्रीण असायला पाहिजे, ती सगळं खरं मला नक्कीच सांगणार नाही. हे सगळं म्हणजे शी इज अ व्हेरी प्रॅक्टिकल पर्सन. आणि प्रॅक्टिकल गायडन्स ती सततच मला देत असते आयुष्यामध्ये. कित्येक गोष्टी येत असतात ज्याचे निर्णायक क्षमता तिची. मला जर तू माझं वडिलांबद्दल म्हणालास ना, तसं तिच्यातली निर्णय क्षमता आणि तिचं धाडस. म्हणजे आज तुला सांगते की क्वारंटाईनच्या काळामध्ये मला तर चिंता असणार ना. माझी आई एकटी आहे, तिचं वय 75च्या वर आहे आणि आय मीन शी इज बाय हरसेल्फ, बाय चॉईस. हा तिचा निर्णय आहे आणि ती इतकी सेल्फ सफिशियंट आहे की आमच्या बिल्डिंग मध्ये कोणाला तरी करोना डिटेक्ट झाला तर मी जरा घाबरले. आईला मी म्हटलं रेग्युलर फोन कॉल मध्ये म्हटलं काय, म्हणाले अगं तू चिंता करू नको, मी असा विचार केलाय. म्हणजे हे स्वतःच ऑलरेडी सगळा विचार झालेला होता नुसती बातमी कळल्यानंतर की मला जर झाला तर मी स्वतःला ऍडमिट करणार आहे. ही 2 हॉस्पिटल्स आहेत, याचा इन्शुरन्स माझ्याकडे आहे, त्यातलं हे बरं आहे. आता मला फक्त फाइंड करायचं की हॉस्पिटलमध्ये जाताना काय काय गोष्टी आपल्या बरोबर असायला पाहिजेत. कुठली 75च्या पुढची आई असा विचार करू शकते? खरंय. आणि फॉर समबडी ज्यांची दोन्ही मुलं परदेशामध्ये राहत आहेत
त्यांना ही केवढी मोठी एक आधार आहे हा, की नक्कीच. ती तिथे असली तरी सुद्धा शी कॅन टेक केअर ऑफ हरसेल्फ. आणि वा. तिच्या या धडाडीने आम्ही शिकत असतो ना बरोबर. अल्टिमेटली. बरोबर. तू अमेरिकेमध्ये गार्डनिंग आणि कुकिंग याच्यामध्ये जर विशेष लक्ष घातलंयस ना. हा, म्हणजे त्याचा कुकिंगचं असं झालं की मी ऑलमोस्ट दिवसाला 2-2, 3-3 शिफ्ट शूटिंग करत असे. आणि लग्नानंतर जरी ठरवून म्हणजे काम बंद करायचं असं मी ठरवलेलं होतं, तरी सुद्धा पुण्यामध्ये आल्यानंतर नक्की त्या वेळाचं काय करायचं हो. हा एक प्रश्न असतोच ना. आणि उगाच मला असं रडत कुडत आता माझं काय झालं आणि मी काय करत नाहीये, हे असलं सगळं करत बसायला मला बिलकुल आवडत नाही. आय डोंट अलाव माय सेल्फ टू डू दॅट. सो मी तिथे कुकिंगचे चॅनल्स बघायला लागले, आणि इटालियन कुकिंग आणि फ्रेंच कुकिंग. तिथे जुलिया चाइल्ड चा फ्रेंच कुकिंगचा हे असेल, त्याच्यामध्ये वेगवेगळेच बनवायचे. ह्या सगळ्याबद्दल मला भयंकर क्युरियोसिटी होती. तर मी चक्क जाऊन क्लासेस मध्ये नाव भरती करायचे आणि वेगवेगळ्या रेसिपीज शिकत असे. आणि आणि मला असं माहितीये की कुणाच्याही मनाचा रस्ता पोटातनच जातो. हो. जातो की नाही? होय, नक्कीच. So, माझ्या नवऱ्याचा सुद्धा काही, माझा नवरा त्याला अपवाद नाहीये. नक्कीच. सो त्यामुळे मी त्याला गार्डनिंग सगळे आणि या बरोबर कुकिंग. आणि तू एक इंटरनॅशनल डॉक्युमेंटरी पण केलीस ना. हो, मी इथे ती डॉक्युमेंटरी प्रोड्यूस करायला मदत केली होती. फार उच्च स्तरावरची, म्हणजे एक चांगल्या रेनाउंड लोकांनी बनवलेली डॉक्युमेंटरी आहे. दोन्ही त्याचे जे दिग्दर्शक ड्यो जे आहेत ते एमी अवॉर्ड विनर्स आहेत. त्याचा दुसरा एक्झिक्युटिव्ह प्रोड्युसर एक मी आहे, दुसरा शॉन पेन आहे. आणि ती डॉक्युमेंटरी आपल्या रोजच्या आयुष्यामध्ये जी केमिकल्स येतात त्याचा आपल्या अनाहूतपणे किंवा आपल्या शरीरावर त्याचा काय परिणाम होतो, आणि वी आर ऑब्लिव्हियस ऑफ इट. आणि बाहेर रिसर्च आलेला असून सुद्धा इंडस्ट्रियल लॉबिंगमुळे तो रिसर्च कॉमन लोकांपासून लपवला जातो. ह्याला वाचा फोडणारी अशी ती डॉक्युमेंटरी आहे. इट्स कॉल्ड द ह्युमन एक्सपेरिमेंट. अजून एक मला गोष्ट आठवते. हा, बोल बोल. गार्डनिंगचं तू मगाशी मला विचारलं होतंस. तर मुलांना शाळेमध्ये एक प्रयोग करायचा होता, सायंटिफिक प्रयोग. तर मुलांनी ठरवलं की घरात बाहेरच्या लाईटमध्ये, प्रकाशात आणि आर्टिफिशियल प्रकाशामध्ये बिया कशा वाढतात, किंवा बियांचं रोप कसं तयार होतं आणि काय त्याचा परिणाम होतो. तो एक्सपेरिमेंट केल्यानंतर जी रोपं तयार झाली ती मी माझ्या यार्डमध्ये लावली, आणि तिथून माझी जी गार्डनिंगची सुरुवात झाली. आणि आता मला असं वाटतं की प्रत्येक एवढंस रोप, म्हणजे तुला आता रिसेंटली एवढासा मका मी एक लावला, आणि 1.5 महिन्यामध्ये तो मका माझ्यापेक्षा सुद्धा उंच झाला. एकलाच रंग साजरा मुखडा, चंद्रवाणी फुलला ग, राजमदन हसतोय कसा, जीव माझं भुलला ग. पिक्चरचं एखादं गाणं माझ्या यार्डमध्ये पण शूट होऊ शकतं, मक्याच्या कणसात. मला हे सगळं मॅजिक वाटतं. या, आणि मी हरतऱ्हेच्या भाज्या लावते आणि प्रयोग करत असते. आणि मला असं वाटतं की मला त्याच्यामध्ये गंमत एवढ्या करता वाटते की आपल्या व्यवसायामध्ये आपली प्रायोगिकता समहाऊ निघून जाते, कारण आपल्याला यशाचं अपयशाचं एवढं भय मनामध्ये असतं. गार्डन मध्ये जेव्हा जागते ना, त्यावेळेला मला यश अपयशाचं भय नसतं. आय एम व्हेरी एक्सपेरिमेंटल, बिकॉज आय वॉन्ट टू लर्न. आणि निसर्ग खूप क्षमाशील आहे. इट फॉरगिव्हज यू. ही फुलं पाहत आहे, पिंक, कसली फुलं आहेत, काही गॅस? दीज आर स्ट्रॉबेरी प्लांट्स. फॉर द फर्स्ट टाइम आय पॉटेड many strawberry plants in just one pot and they are thriving like crazy. 1995 मध्ये माझ्या आठवणीप्रमाणे अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या एका मेळाव्यामध्ये कार्यकर्ती म्हणून तू फार ठामपणाने तुझी मतं मांडताना मी पाहिलंय, अनुभवलंय. तर पुढे कधी या राजकारणाकडे जावंसं नाही म्हटलं? कधीच नाही. आणि तेव्हा सुद्धा मी अभाविप कडे आकर्षित झाले होते, कारण आपल्या विचारांना एक बैठक येते, आपल्या कामामध्ये एक शिस्त येते, आणि समविचारी माणसं तुम्हाला भेटतात, आणि आपापल्या व्यवसायामध्ये मग्न असताना सुद्धा एक वेगळ्या प्रकारचं भान आपल्याला ठेवता येतं. हे सगळं मला खूप फॅसिनेटिंग होतं. पण
माझी आई ह्याला आपण जबाबदार आहे की मला ज्याच्यातलं जे घेऊन झाल्यानंतर ते सोडून तुम्ही पुढे जायचं असतं. वा वा. सो तशीच मी पुढे गेली आणि मला राजकारणामध्ये मला काडी मात्र इंटरेस्ट नाही. मनोभावे, अल्लड पल्लड, प्रश्नोत्तर अशी मालिका तू चक्क लिहिलेली आहेस. तर हे सगळं लिखाण कशामुळे डायरी लिहितेस का? नाही, आय मग? विश लक्षात तुझ्याकडनं कसं काही राहतं? शिकता आलं तर डायरी रोजनीशी लिहायला शिकायला पाहिजे. सगळ्या अनुभवांची नोंद. पण मला पूर्वी असं वाटायचं की मी खूप विसरते. म्हणजे काय होतं की मनापासून मी एवढी लॉंग गॅप झाल्यानंतर काही गोष्टी आपल्याला विस्मृतीत जातात असं वाटलं होतं. पण मी लिहायला लागल्यानंतर यू विल बी सरप्राइज्ड, मला इतक्या बारकाईने त्या गोष्टी मनामध्ये यायला लागतात आपोआप. बर बर. आणि मला असं वाटतं की रायटिंग आत्ता मनोभावे केलं तेव्हाही खूप एन्जॉय केलं मी. प्रश्नोत्तर सुद्धा एन्जॉय केली. म्हणजे मला आठवतंय की एवढा मोठा गठ्ठा पत्रांचा आम्ही कुठे अलिबागला जाताना नाही तर महाबळेश्वरला जातात तर सतत माझ्या गाडीमध्ये असायचा. आणि मग मी ती एक एक करून वाचून गप्पा मारता मारता हसत खेळत मी त्याची उत्तरं लिहून काढत असे. तो आमचा एक प्रोग्राम असायचा. आणि लेखाच्या बाबतीत सुद्धा आई वॉज माय पार्टनर. मी कुठून मला आठवतंय त्या कन्नडा मूवीचं शूटिंग करताना मी उडपीतनं माझा लेख आईला पाठवला होता. मग तो फॅक्स वरती, तेव्हा फॅक्स होते ना, फोटो बिटो काढून पाठवायची ही काही पद्धत नव्हती किंवा ईमेल नाही. तर फॅक्स फोल्ड करून यायचे ना कधी कधी, तर त्यातली काही वर्डिंग मिसिंग असायचे. मग आम्ही फोनवर आईला सांगायचे, मग आई ते सुधारून मग तो लेख सबमिट करायची. आय थिंक आय रिअली आता मला लिहायला खूप आवडायला लागलाय. आधी फिलॉसॉफी आणि नंतर अमेरिकेत गेल्यावर फिल्म लाईन याच्यातलं शिक्षण घेतलं, तर फिलॉसॉफी या टप्प्यावर सुद्धा उपयोगी पडते का? फिलॉसॉफी नेहमीच उपयोगी पडते, त्याच्याबद्दल काही वाद नाही. तुम्ही त्याच्याबद्दल ज्या वेळेला मी फिलॉसॉफी विषय घेऊन BA केलं आणि पुढे MA ही करण्याच्या याच्यामध्ये पहिलं वर्ष पण MA चं केलं मी. पण मला एक प्रकार त्या वेळेला माझ्याकडे ती मॅच्युरिटी नव्हती. मला ते सगळं फोल वाटत होतं, कारण प्रॅक्टिकल आयुष्यातनं जो अनुभव येतो आणि तिथे तग धरण्याकरता तुम्ही ज्या व्हॅल्यूजला धरून ठेवता आणि जो तुमचा बेस तयार करता, त्याच्यानी तुम्ही आयुष्य वल्हू शकतात. त्याच्याकरता वेगळी जाऊन फिलॉसॉफी शिकण्याची गरज नसते असं मला वाटतं, आवश्यकता वाटत नाही. रोजच्या जीवनातनं आणि तुम्हाला आजूबाजूला इतकी माणसं असतात ना, म्हणजे आता माझी घरची, माझ्याकडे इथं 16 वर्ष एक बाई काम करते, मुलांची नॅनी म्हणून ती आली. आजपर्यंत 16 वर्षामध्ये ती एकदाही 20 मिनिटं सुद्धा लेट आलेली नाहीये. माझ्या आयुष्यामध्ये मी 15 मिनिटासाठी झगडत असते. कायम मी कुठेही जायचं तर 15 मिनिटासाठीच माझा, अर्धा तास लेट नसते मी, 15 मिनिटं लेट होते. ते 15 मिनिटाचा वेळ मला कापता येत नाही अजून, जो तिने आयुष्यभर जपलेला आहे. आय एम लर्निंग फ्रॉम एव्हरीबडी हु कम्स इन माय लाईफ. एक शेवटचा प्रश्न आहे आणि त्यानंतर रोटरी तर्फे एकच प्रश्न असतो, तो त्यांचा माणूस विचारेल. पण माझ्या पुरता शेवटचा प्रश्न म्हणजे, आतापर्यंतच्या आयुष्यात सगळं योजल्याप्रमाणे घडत गेलं का कळत नकळत घडत गेलं? कळत नकळत घडत गेलं. माझ्या आयुष्यात कोणतीच गोष्ट योजून झालेली नाहीये. म्हणजे मी नाटकात आले तेही योजलेलं नव्हतं. मला मायक्रोबायोलॉजीमध्ये डिग्री घ्यायची होती, मला सायंटिस्ट व्हायचं होतं. ओके, त्यातनं मी आर्ट्सला गेले. ते कम्प्लिटली असा एका दिवसामध्ये निर्णय बदलला. नाटकाची ऑफर आली, त्याच्यानंतर आय नेव्हर लुक बॅक. मी माझं प्रोफेशन माझं ठरवलेलं नाही, प्रोफेशननी मला ठरवलं. किशोर मला असं अचानक भेटेल, मला तो एवढा आवडेल आणि मी सगळं सोडून, म्हणजे सोडणार हे मला माहिती होतं, पण सोडून एका वेगळ्या कल्चरमध्ये जाईन आणि ते कल्चर ही मध्ये सुद्धा आत्मसात करेन आणि ते मला आपलं वाटेल, असंही मी कधी विचार केलेला नव्हता. मी ठरवलेलं होतं की मी लग्नानंतर पुन्हा कॅमेरा समोर येणार नाही, हा माझा निर्णय होता. आणि मग चंदू कदाचित घेऊन माझ्याकडे आला, माझ्या नवऱ्याने मला एनकरेज काय केलं आणि मी आय एंडेड अप प्रोड्युसिंग द मूवी. तेही मी ठरवलेलं नव्हतं. सो थिंग्स डोंट हॅपन द वे. तुम्ही फक्त एवढं करायचं असतं. हा फिलॉसॉफीचा पार्ट आहे की तुम्हाला संधी मिळेल का नाही हे तुम्हाला माहिती नाही, पण ज्या वेळेला संधी मिळेल त्यावेळेला यू बेटर बी रेडी.
टू गिव्ह इट एव्हरीथिंग, टू गिव्ह एव्हरीथिंग व्हॉट यू हॅव गॉट. आणि ते मी सचोटीने केलंय. मग ते संसार असेल, माझ्या भूमिका असतील, निर्मिती असेल, लिखाण असेल, जे मी स्वीकारते, ज्याची संधी माझ्या समोर येते, ते सगळं मी मनापासून करते, माझं सर्वत्व देऊन करते. वा, फार उत्तम समिंग अपला केलंयस रोटरी. नमस्कार, मी रोटेरियन सुधीर आपटे. हिनाच्या यशानंतर खरं तर तुमच्या सर्वच मराठी चाहत्यांना तुम्हाला अजून हिंदी सिनेमामध्ये बघायला आवडलं असतं आणि तुमची अजून मोठी कारकीर्द खरं तर आम्ही सगळे अपेक्षित करत होतो. पण आपण लवकरच विवाह करून अमेरिकेत स्थायिक झालात. आम्हाला माहिती आहे की तिथे आपला खूप मोठा मित्रपरिवार आहे, तिथेही आपण सोशल काम करत असता. तेव्हा ॲज अ रोटेरियन मला तुम्हाला अशी विनंती करायची होती की तुमचं हे नेटवर्क जे आहे किंवा तुमच्या तिथल्या ज्या ओळखीच्या NGOज किंवा सेवाभावी संस्था आहेत त्यांच्या मदतीने इथल्या रोटरीच्या काही कामाकरता तुम्ही मदत करू शकाल का, किंवा त्या नेटवर्कचा काही फायदा आम्हाला इथे काही समाजकार्य करता येईल याच्याकरता तुम्ही करून देऊ शकाल का? थँक्यू. सुधीर, जेवढी मी तुमच्या उपयोगी पडू शकेन ते सगळं मी करेन आणि करण्याची माझी इच्छा आहे. आणि इथे अशा खूप संस्था आहेत ज्यांच्याशी मी संलग्न आहे, ज्या अत्यंत काय म्हणायचं दिलदारपणे काम करतात, पण ते चोख पण असतात. म्हणजे त्याला तुम्ही तुमचं जे काही असेल ते व्यवस्थित लिहून ईमेल करून पाठवा. विशेष करून लहान मुलांकरता तुम्ही काही करणार असाल तर त्याचा काही पाठपुरावा करायचा असेल, त्याचं फंडिंगची काही गरज असेल तर इथल्या लोकांची तुमची गाठ घालून देण्याचं काम मी नक्की करू शकते. माझ्या बाजूनी मनापासून धन्यवाद. मी तुझ्या व्यक्तित्वातल्या साऱ्या छट्या आणण्याचा प्रयत्न केला. मला असा अंदाज आहे की तुला आवडलेलं असावं. थँक्यू.